मंडळी मनोरंजनाची निखळ वारी घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी आपल्या सगळ्यांचे लाडके गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज संगीतात आव्हान देणार आहेत त्यांच्याच घरी राहणाऱ्या शेवंताला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्य मल्हार अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. उठ 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 चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा शांत डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता नमस्कार कर. पाय पड पाय पड पाय पड त्यांच्या. हा ये आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे ते, गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय. अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. हा, मला सांग तुला स्टेज म्हणजे काय माहिती आहे? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. जे पाडले. रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून माकून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचं आहे. काय झालं हस? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवे काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा. असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस कुठून हे सगळं म्हणायला? हा चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे. ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए रिकामा करा रे स्टेज. एक पंडितजी. नमस्कार. पंडितजी या ओळखलात का मला? नाही. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं सूत्रसंचालिका. हा अच्छा 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 आपणच का त्या? हा ईशा वडनेरकर लपवून दे बाई. मीच आणि तुम्ही मी ओळखते मी. गाणपोपट पंडित सुमारिया चौघुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं. चेला चेला असं असतं. छोड ना यार. अरे येणारच का रे? माफ करा जरा. छान आहे. होय होय वा वा. हे माझा शिला. बरं तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ आहे हा. आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. आपण त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम. का का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली. आता खूप झालेली आहे. प्रेक्षक आले. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा झाला की तुमचे जे नातेवाईक आलेत ना त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही हरकत नाही. माझे नातेवाईक. एक मिनिट. माझे कोण नातेवाईक आले तिकडे? माझे नातेवाईक नाही आलेत कोण? ए ए ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही आमचं नाही नातेवाईक आले. आलेत ना ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या. गुरुजी आपली पिरिया आहे, पिरिया. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी. किती वेळा सांगितलं. बोलवू का त्यांना? त्यांना इथे बसू दे. ताई या तुम्ही. या ताई इथे बसा. या ताई. हा त्या इथे विंगेतून. सॉरी पण म्हणजे नाही आहे जागा, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं. या इथे बसतील. पाणी वगैरे देऊ. आली आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा. मालक मी तुमचा कार्यक्रम बघायला आले. गरज नाही है.
कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा याला ह्या नको असं का बोलताय तुम्ही हा? ते रसिका प्रेक्षक आहेत तुम्ही, असं नका वागू त्यांच्याशी. आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे? उलट यांनी गायलं तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे. वाजवा नाही. शांत बसायचा तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू जा, गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा. बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे ना जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही. माझं पण गुरुकुल आहे. तुझा कुठलं गुरुकुल आहे? हेच काय गुरुकुल आहे? एक अहो, मिनिट, नाही. तुम्ही गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात? मी गुरुमा आहे. हे कुठले गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? मी गुरुमा शेवंत आहे. आणि मी यांची शिष्य पिरिया. पाया पडतो. अरे इकडे. तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की पाय वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम? ऍक्च्युली यांची गरज त्यांना नाहीये. विंगेत बसू द्या आपण. अहो, सुरू गरज करू. नाहीये त्यांची. वळंबले. मला की 1 मिनिट हे जरा इथे या माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी काही बोलायचं. गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट माझी नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट आवाज- म्हणणं आधी नीट ऐका. आवाज- एवढे लोक हिथं जमले ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने. हा घरी जसं फरशीवर बसून एकताना तसं हसायचं नाही यार. हसायचं. माझी शिष्य आहे ती तिच्याशी तिला नीट सांग बोलायचं. हसायचं मी नाही. माझं हा. काय ते बघून तू घे. आणि हळू इथे मला वेगळे असू दे मानव. तसं वागा मग आणि तसं गा मग हिथं माहितीये रेकू नका. आणि पहिला हा कार्यक्रम संपला ना संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे. माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा. आणि ए दाढी तुला बी सांगून ठेवते, बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची, ह्यांच्या हातात द्यायची नाही. नाही, माझा नाही. पगार तरी सुटालो. आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं. हा, पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का? करा करा चालू करा. तुम्ही तिथे बसता का? आम्ही बसतो इथं. आपण, नीट गा. लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा. हा तिथे काही लागलं तर सांगा. पंडितजी बसून घ्या. होय, होय. सुरू करूया ना? होय, होय. तुम्ही तयार आहात ना? होय होय मी तयार. हा बर. पडदा द्या. अहो मागताय कशाला? त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही पडदा. लांब लांबच तिकडे. करूया का पंडितजी? हो कर. नको द्या, करायला. द्या पडदा सगळ्यांसमोर, द्या. हा? फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार, प्रणाम, आदाब. तर वा पंडितजी, आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत. वा 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 पंडितजी. गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत. ते वा 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 पंडितजी वा. तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. असे लाभले पाहुणे जे दिसतात सरधोपट. असे लाभले पाहुणे जे दिसतात सरधोपट, पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट. गान पोपट. गुरुजी इज्जत काढली आहे त्यांनी. नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर. मध्ये मध्ये बोलू नकोस. शिक जरा. हा ये. तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी हो हो पंडितजींना. अगदीच अगदीच. बुवा बुवा बुवा. उलट आहे जरा. कोण आहेत ते? माफी माग त्यांची. पाया पड त्यांच्या. माफ करा माफ करा. मागे बस तिकडे. मागे बस. तर आपण पहिलं चुकलो मी तू. होय होय. माळूया. अगदीच, अगदीच. बघतायत.
परद्यासी या ओ बलमा परद्यासी या ओ बलमा पर बलमा परद्यासी या बलमा परद्या इकडे 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 तू इकडे तू इकडे पंडितजी, नाही नाही असू दे नमस्कार या इकडे इकडे एक- तू इकडे ताई. या. आली मोरणी आली मोरणी आली हा कशाला मध्ये मध्ये हसता तुम्ही मस्करी वाटली माझं गाणं माझं संगीत म्हणजे मस्करी वाटली तुम्हाला तुमचं गाणं आम्ही कुठे काय बोललो तुझ्या आता झिंग्याच उपटेन मी जास्त बोललेस ना झिंजा उपटेन तुम्ही या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीशी माझ्या शिष्याशी बोलू शकत नाही तुझ्या विद्यार्थिनीला सांग की माझं गाणं सुरू झालं हसायचं नाही तुम्ही पण कॉमेडी गाणं बंद करा ना अरे कुठे कॉमेडी गायलो कोण गाते आता हे हे असंच असतं ते. हेच comedy आहे. मला नाही, आम्हाला एक मिनिट तुम्ही ज्या प्रकारे पंडितजींवर डाफरताय तुम्ही नक्की कोणीतरी महान असणार कोण आहात तुम्ही गुरुमा आहे मी अरे कुठली गुरुमा मोठी शाणी गुरुमा तू एवढी मोठी शाणी आहे दरवेळेला मला चॅलेंज देतेस असू द्या हे हा एक चाललाय इकडे इसले पाय की लगेच जातोस तिकडे पडायला मी आहे ना तुझा गुरु माझ्या पण नाही एकदा तरी पडला साल्यापासून नाही नाही बस झालं तू मोठी शाणी आहेस ना एवढी माझं बी सगळ्यांचं गुरुकुल आहे ऐक, हा. माझं गुरुकुल आहे आणि माझ्या गुरुकुलामध्ये बी शिष्य आहेत माझे बरं ठीक आहे या सगळ्यांसमोर मी तुला चॅलेंज देतो माझ्या बरोबर आता जुगलबंदी करून दाखव हिम्मत हिम्मत शास्त्रीय संगीताची जुगलबंदी हिम्मत खरंच बोलताय पण? येस येस क्या बात आहे रसिको आपल्यासाठी पर्वणीच आहे एवढे मोठे पंडितजी आणि गुरुमा यांची जुगलबंदी आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे नक्की अगदी नक्की आवाज अरे स्वीकारा. चेहरा पडला रे आवाज पडला स्वीकारा चेहरा बघा पडला पांढरा पटक झाला बघा होऊन जाऊ द्या हे बोला, करते आहेस का मी. तयार? मी आहे तयार आहे तयार आहे गुरुमा एक मिनिट गुरुमा आपण शास्त्रीय संगीत नाही शिकत आपण वेस्टर्न आणि लावणी शिकतो गुरुमा अगं पण मी तरी कुठे हे सगळं शिकले मला बी येत नाही तू मला गुरुमा म्हणती हा विश्वास आहे की नाही तुझा माझ्यावर म्हणून मी तुला शिकवते आणि तू शिकली का नाही आत्मविश्वासाच्या जोरावर आपण काय बी करू शकतोय आणि विश्वासाच्या जोरावर आपण जिंकू बी शकतोय तू काळजी करू नको आपण करू आपण ए, झालं का हा? आहेस का चॅलेंज घेतलंस का स्वीकारलंस का हो हो मी हे करते शास्त्रीय संगीताची हा बघा, जुगलबंदी मी तयार आहे बसा हा चला बसा बसा या तुम्ही इथे बसा या अब है भाई का चेहरा पड गया है होऊन जाऊ द्या सुरुवात मी करतो जुगलबंदीला पाणी दे ना चप्पल काय देतो हा सुरू करता का मारून भनकर मध्ये मध्ये काय मारू काय वा 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 आता माझी शिष्या गाईल गाग अरे येणार एक मिनिट हे फक्त करताय गातच नाही येत एक मिनिट हो नाव बदललेलं बाई इकडे हे गातच नाहीये ते गायला पाहिजेत ना ते जुगलबंदी करताय करायची ना. जुगलबंदी अशी कशी होणार ना होणार जुगलबंदी होणार माहितीयेत का राग बेग माहितीये का तुला गाण्यासाठी राग माहितीये का माहिती आहे मला राग माहितीये राग येतो येतो मला राग येतो तुमचा राग येतो मला तो राग नाही गाण्यातला राग येतो का सांग ना मला तू रागदारी गाता येतं का रागदारी गाता येतं का एवढं सांगा मला मला राग येतो रागदारी गाता येतं राग रहदारी येतो राग रहदारी येतो हा कुठला राग आहे? गुरुमा राग रहदारी असा राग आहे हाय राग रहदारी जाऊन दाखव जरा. आहे मी माझ्या रोजच्या जगण्यातला हाय त्यो बर म्हणजे येता जाता मी माझा रचलाय तयार केलाय मी राग रहदारी राग रहदारी. जाऊन दाखव जरा. होऊन जाऊ द्या गाते
ताई ताई दारुगडा हो ताई दारुगडा मला 4 बिल्डिंगला जायचंय काम करायची बिल्डिंग लवकर दारुगडा अहो ताई मला उशीर झालाय आधी चला कामाला झाली माझी काम अगं बाई रिक्षा आम येतोय बाया गरम झालं रिक्षा 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 वा 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 गुरुमा वा रिक्षा 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 पे 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 डोळे फुटले काय रे तुझे नीट चालत नाही गाडी खाने को दो दो दिन से कुछ खाने को दो चल चल निक चल 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 निक चल निक चल निक चल चल चलो साइड में लो लाइसेंस दिखाओ नहीं दिखाएगा नहीं दिखाएगा तुम्ही आयुष्यातल्या रहदारीचं काय वर्णन केलं हो नाही हा काय गाईल हा असा रागच नाहीये काय राग आहे पंडितजी या जुगलबंदीमध्ये तुम्ही हरलेले आहात आणि 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 आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की उरलेली मेहफिल गुरुमांनी करावी तुम्ही निघू शकता नाही मी नाही तुम्ही निघू शकता नाही चलला नाही ना यांना अरे नाही ऐका माझं तुम्ही निघा. अरे ऐका ना माझं निघता का तुम्ही चल 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 ना रे चल 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 अरे ऐका ना वा वा सर्वांग सुंदर परफॉर्मन्स काय गायला तुम्ही नृत्य गायन अभिनय विनोद कलेच्या सगळ्याच प्रांतामध्ये तुम्ही कुठेच बलम परदेसी वाटत नाही खूप भारी परफॉर्मन्स मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद दा हा क्या बात आहे आपण असं बरेचदा ऐकलं की हा राग गायला की पाऊस पडतो तो राग गायला की दिवे पेटतात वगैरे वगैरे तसं जर हा राग तू रस्त्यात गायलास नमा तर खरोखर रहदारी थांबेल ट्रॅफिक जॅम होईल आणि गर्दीचा कल्लोळ उडेल म्हणजे अशक्य आहे ना मग तुझे आत्ता केलंस अशक्य केलंस तू जे काय केलंस ते लाजवाब वा वा स्वामी सरांची आणि समय तुझं कौतुक यासाठी की तू सुरुवात जी केलीस क्लासिकलची असा भास झाला एक क्षण की खरोखर कोणी पंडित आला की काय तुझी सुरांवर पकड आहे अप्रतिम ईशा मस्त प्रिया तो नंतर तो क्वायर काय लावला होतास तो आवाज ती परदेशातला अशक्य होता तो दत्तू आय लव्ह यू तू अशक्य गोड परफॉर्म केलंस तू म्हणजे ह्या दोघांचे
2 राग बाजूला सादर होत असताना तुझा एक वेगळा रागरंग दिसत होता तिसरा. तो फार लाजवाब होता. अफलातून केलंस. लाजवाब सादरीकरण होतं. मला भयंकर मजा आली. वा 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 वा. सई. नमा मी येते. दत्तू काय टायमिंग होतं, क्रेझी टायमिंग. फार भारी, फार मजा आली. आणि तू असा ना येतोस आणि एक परफॉर्म काहीतरी करतोस, ते इतकं लक्षात राहतं ना दत्तू, फारच कमाल. मी खूप एन्जॉय केला. सुंदर. थँक्यू थँक्यू. मंडळी, प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या एका आधुनिक मजनूनं केलाय देवडूडचा धावा. चला बघूया हा त्याचा धावा त्याला प्रेमाच्या गावा नेतोय का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. हाय 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 प्रसाद सर. हाय सई मॅम. बस स्टॉपवर आहे, बसची वाट नाही बघत आहे. बस स्टॉपवर आहे, जिच्यासाठी आयुष्यभर थांबायचं आहे तिची वाट बघतोय. हां म्हणजे ना एक ॲक्च्युली एक मुलगी आहे सर. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि आम्ही इथे बस स्टॉपला भेटतो. आणि आज ठरवलं आहे 2 वर्षांनी तिला प्रपोज करायचं. आज फायनली प्रपोज करणार. सिम्पल आहे, सिम्पल आहे. ती आली की तिला म्हणायचं शर्वरी आय लव्ह यू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. नाही होत आहे, नाही होत आहे सर. कानशील गरम झालेत, हातपाय थरथरतायत, नाही कळत आहे काय. मला ना खरंच असं वाटतं अशा वेळेस एकच शक्ती मला मदत करू शकते, ती म्हणजे देव. देवा खरंच तू कधीतरी प्रेम केलं असशील ना तर प्लीज माझ्या प्रेमाची ही नाव आहे ना ती त्या दिशेला जाऊ दे, त्या किनाऱ्याला लागू दे. प्लीज प्लीज तू असशील ना खरंच या जगात. आज मी तुझ्यासमोर हात पसरतो. आज खुश तो बहुत होंगे तुम. प्लीज काय असेल तुझ्या मनात तर आत्ताच सांग आणि माझं प्रेम मला मिळव ना प्लीज. तुला तुझ्या प्रेमाची शपथ आहे देवा, तुला तुझ्या प्रेमाची शपथ. शॉक हा लागला की नाही? वत्सा मी आलेलो आहे. हॅलो मी आलेलो आहे. कोण आहे रे तू? मी देवडूड. तू कोण आहे? मी देवडूड आहे. हे चल चल मला सांगतो देवडूड. अरे देवडूडचं पहिलं स्केट माझ्या बरोबर झालंय. मला माहितीये देवडूड कसा दिसतो. म्हणजे भरजरी कपडे, मुकुट, असं मस्त छान एक सूर्यकिरण असं काहीतरी असतं इथे. प्रॉब्लेम हा तोच झालेला आहे. आत्ता लोक मला ओळखायला लागली होती की मी देवडूड आहे, तेवढ्यात त्यांनी सगळं बदललं. म्हणजे नशीब बघ तुझं किती चांगलं आहे. तू देवडूडच्या पहिल्या स्किट मध्ये पण तूच होतात आणि देवडूड 2.0च्या पहिल्या स्किट मध्येही तूच आहे. हे असं म्हणायला हरकत नाही ना. आता मी देवडूडला पावणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्स. नाही कसं आहे आता मला कळायला लागलंय रे, मी चेंज केलेलं आहे. कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हा बदल हेच एकमेव शाश्वत गोष्ट आहे रे. हो हो हो. कसं झालंय मला कळलेलं आहे, कॉस्ट्युमवर आक्षेप आहे, मी जी काही कृती करतो त्यावर आक्षेप नाहीये. त्यामुळे मी आता काय धर्तीवर माझी एजन्सी टाकलेली आहे, DDCS. DDCS म्हणजे काय? देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन्स. देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन. अर्थात अर्थात मी आता प्रार्थना केली ती तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. हो हो पोहोचलेली आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे. एक मिनिट. धर्तीवर टाकलीस म्हणजे आम्ही स्वर्गात नाही यायचं? नाही नाही, अरे मी इथे धर्तीवर धारावीत टाकलेली आहे. धारावीत आमची फर्म आहे, मोठा गाळा घेतलेला आहे आम्ही. धारावीत? हा काय तिकडच्या लोकांना सध्या आमच्या मदतीची गरज आहे, आमच्या सोल्युशन्सची कन्सल्टन्सीची गरज आहे. आणि रिडेव्हलपमेंट झाल्यावर आम्हाला पण 100 स्क्वेअर फीट जास्त मिळणार की नाही. व्यवहारी झालेलो आहे आम्ही. प्रॉब्लेम सांग. हा ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे खरं तर. शर्वरी वायकूळ. तुला कसं माहिती? अरे नवीन घेतलं रे, डोंट टच. मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. 2 वर्षाआधी तुझी तिची भेट झाली होती. ती तुझ्या समोरच्या ऑफिसमध्ये काम करायला आली होती. 6 महिन्यानंतर रस्ता क्रॉस करताना गाडीने तिच्यावर चिखल उडवला. आणि कारण नसताना तू त्या ड्रायव्हर बरोबर भांडायला गेलास. तिची आणि तुझी नजरानजर झाली. तिचे टपोरे डोळे बघून तू तिच्या प्रेमात पडलास, हो की नाही? नको रे, नवीन घेतलंय की नाही? आणि मग त्यानंतर 1 रात्र 2 रात्र 3 रात्र कशा तू तिच्या आठवणीत घालवल्यास ते मला माहितीच आहे. आणि एका रात्री तर
नाही, तू तिच्या बिल्डिंग खाली गेला होता. मला वाटलं मला आवडते सर. तुला आवड नाही. सर देवा 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 प्लीज प्लीज, आता तू एवढा आलाच आहेस धावून, तर प्लीज असं काहीतरी कर की शर्वरी मला हो म्हणेल. काय ना, माझी ना एकतर हिंमत होत नाहीये रे. 2 वर्ष फक्त फिरतोयस तिच्या मागे मागे. आज मी ठरवलंय प्रपोज करायचं, पण तरीही हिंमत होत नाहीये. हिंमत होत नाही. प्रपोज केल्यावर ती नाही म्हणाली तर तू एक काम करतो का, हे कर, ढुश कर, ढुश. म्हणजे जादू कर ना, म्हणजे ती हो बोलेल. जादू बिदू कुछ नहीं रहता रे कंपनी. तुम लोग ना अंधश्रद्धालु है रे बहुत कंपनी. ऐसा मत कर. एव्हरीथिंग इज अबाउट प्रोग्रामिंग. काय प्रोग्रामिंगम, कोडिंगम, सगळं कोडिंगम वर असतं रे. कोडिंगम? तुमची ओजी टाइमलाईन असते, त्याच्यामध्ये मी कोडं फेरफार केली ना की नवीन टाइमलाईन सुरू होते. वा वा. अनेक ऑपॉर्च्युनिटीज सुरू होतात आणि आम्हाला पण इनोव्हेशन करायला जरा मजा येते. हे कोडिंग प्रोग्रामिंग काय आहे हे? अरे बाबा, तुमचं लाईफ अख्खा प्रोग्रामिंग वर चाललेलं असतं आणि आमच्या कोडिंग आम्ही ते बदलत असतो. हो का? दाखवतो तुला. प्राजक्ता, हो प्राजक्ता, थांब प्राजक्ता. अरे थांब, अगं नाही रिप्लाय देणार आहे तो तुला. आधी इग्नोर केलास की नाही, आता तो तुला इग्नोर करणार आहे. देवडूड प्राजक्ता म्हणजे? प्राजक्ता माळी. आणि ती कोणाला मेसेज करते? अरे प्राजक्ता माळी आणि ओंकार रावचा आता मला कंटाळा आले. प्राजक्ता माळी वेड्यासारखी मागे आहे, त्याच्या पागल झालेली आहे त्याच्या मागे. त्याच्यासाठी कविता गेलेल्या आहेत, संग्रह झालेला आहे तिच्या पाकिटात, म्हणजे त्याचा फोटो पण असतो. प्राजक्ताच्या पाकिटात ओंकार राऊतचा फोटो? अरे सतत त्याला त्रास देणे, उगाच काय करतोयस, कसा आहे, जेवलास का, खाल्लास का, उठलास का, कुठे निघालास, कुठे जातो. अरे सोड, रिजेक्ट. अरे रिजेक्ट केलंस तू? देवडूड, तू रिजेक्ट केलं? अरे मग काय, तो माझ्या मागे लागलाय, तिला लांब कर, ती सांगते त्याला जवळ कर. आय फेडअप यार, आय फेडअप. देवडूड, गेटअप आणि कॉस्ट्युमच्या नावावर खूपच क्रिएटिव्ह लिबर्टी नाही होत? माझी क्रिएटिव्ह लिबर्टी होत असेल, पण तुझ्या क्रिएटिव्हिटीला मी लिबर्टी लावू नको सॉरी सॉरी. सांग प्रॉब्लेम काय? शर्वरी तुला हो म्हणली पाहिजे. बस, मला बाकी काय नको. शर्वरी मला हो बोलली ना, बास बास बास. आधीच घाणेरडा चेहरा आहे, अजून घाणेरडा करू नकोस. शर्वरी फक्त मला हो. घाणेरडा करू नकोस असं बोललो मी, तरी तू तेच करतोयस. अरे मी बघत पण नाही. बघ, शर्वरी ह पृथ्वी कह प्रेमम सेमिकोलन @ हॅशटॅग ऍक्सेप्ट. शर्वरी माझ्या आयुष्यात आलेली आहे, म्हणजे आता मी तिला प्रपोज केल्यावरती मला हो म्हणणार. डोंट डू दिस. पण टर्म्स अँड कंडिशन वाचून घे. नका, टर्म्स आणि कंडिशन नाही पाहिजेत मला. हे इथे तुमचा प्रॉब्लेम होतो. इथे तुमचा ऍग्रीमेंट आहे तरी वाचायचं नाही. पैसे किती, सही करा, झालं. एवढं नसतं रे, इथं नाही होता. ऍग्रीमेंट पडो, मग कोणी तुम्हाला ऍग्रीमेंट दाखवायला आलं, मग तुम्ही रुसून बसता, मग तुमच्या मिटिंगा होतात. नका ना करू. टर्म अँड कंडिशन वाचून घ्या. मी सांगू तुला काय काय आहे. कुठल्याही कोडम मध्ये आम्ही फेरफार केली की ती गोष्ट बदलतेच, पण त्याचे परिणाम पण बदलतात. एक मिनिट, कोडम मध्ये फेरफार केली मला कळत नाहीये. म्हणजे आता तुझ्या ओजी टाइमलाईन मध्ये शर्वरी नव्हती, पण मी ती टाकली. तुम्ही टाकली म्हणजे आता ती गोष्ट बदलली, पण त्याचे आता परिणाम पण बदलणार ना. ओके, म्हणजे काय होणार? म्हणजे आता तुला शर्वरी मिळणार आहे, पण तुझी नोकरी जाणार आहे. एक मिनिट, देवडूड माझी नोकरी का जाणार आहे? कारण आता तू शर्वरीला प्रपोज करणार आहे, ती तुला हो म्हणणार. उद्या तुम्ही जाणार आहे कॉफी शॉपला, मग तिकडे तिचा भाऊ तुला बघणार आहे, तो कुदवणार आहे. तुझा एक पाय एक हात जाणार आहे, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तुझ्या सुट्ट्या होणार आहेत, आणि म्हणून तुला जॉबवरनं काढून टाकणार आहेत. एक मिनिट. म्हणजे शर्वरी जर मला हो म्हणाली तर तिचा भाऊ मला मारणार आहे? म्हणजे हातपाय जाणार आहे? म्हणजे तुला त्यात ऑप्शन आहे की तुला कुठला हात आणि पाय पाहिजे शाबूत, तर ते मी तुला देऊ शकतो. तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं ते मी तुला करू शकतो, आणि कुठल्या हॉटेलला तुला जायचं तिला डेटवर घेऊन ते मी यात फीड करू शकतो. म्हणजे फॉर युअर कन्व्हिनियन्स. नाही, एक मिनिट. देवडूड इकडे प्लीज इकडे. हे करते, ते तुझं टाइमलाईनचं कर काहीतरी त्याच्यात. एक मिनिट, काय झालंय तू लक्षात येत आहे का? तू मला शर्वरी तर दिलेली आहेस, पण तू माझी नोकरी काढलेली आहेस. जर शर्वरी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्याकडे नोकरी नसेल, मला हातपाय नसतील, तर मी तिला खायला प्यायला काय घालू? मी संसार कसा करू? ते आहे. मग असं काहीतरी कर ना की मला शर्वरी पण मिळेल आणि माझ्याकडे नोकरी पण असेल. अच्छा, म्हणजे तुला दोन्ही पाहिजे. नोकरी आणि छोकरी पण पाहिजे. हात वर कर, दुसरा हात वर कर, पाय वर कर, दुसरा पाय पण वर कर. पडायला होत आहे. मिळालं उत्तर. अरे एका वेळी एकच गोष्ट मिळते यकश्चित मानवा.
अरे पण मग मला तू हे नाही देणार, तू मला शर्वरी आणि नोकरी नाही. माझं काय नाही आहे, इट इज डी इट इज रिटर्न. मी स्वतःचं काही टाकत नाही, सब ऊपरवाला का खेल है रे. मेसी भी इधर ना उसका बंदा है रे बच्ची. अरे नाही रे, इधर ऐसा नहीं होता रे मेरे साथ. तू जास्तच वेळ घालवतोस धारावीत देवडूड. ऐक, हॅलो देवडूड बोल देवडूड बोल बोल. टेन्शन मला रे की शर्वरी तर मिळणार, पण माझं आयुष्य तू जवळजवळ निकामी करणार आहेस. पाय घेणार, हात घेणार. हा हा म्हणजे आता हे तर तुझ्यावर होणारे परिणाम आहेत फक्त. आता कसं आहे, तुझी क्लिप मी इथे पण टाकणार ना तुझ्या आला या टाइमलाईन मध्ये. मग तुझ्या टाइमलाईन मध्ये जी जी लोक आहेत त्यांच्यावर पण परिणाम होणार. आता आईवर त्याचा परिणाम होणार आहे, आई दुःखी होणार आहे, भाऊ पण दुःखी होणार आहे, वहिनी थोड्या वेळ सॅड होणार आहे, मग ती बॅड होणार आहे. म्हणजे तुला घरातनं बाहेर काढणार, हे ओझं नको म्हणणार आहे, आणि मग भाऊ आई आणि वहिनी सुखाने राहणार आहे. नाही 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 नाही, हे कट कर कट कर कट कर. इकडे 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 ते कर. खाली घे खाली घे खाली घे, ती लाईन खाली घे. ओके नको 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 नको. इकडनं खाली घेतो. हा इथून खाली घेते. कारण काय आहे ना, शर्वरी जर हो म्हणाली तर एवढे सगळे प्रॉब्लेम होणार असतील तर नको. मग एक काम करूया, थांब. मग एक काम कर, शर्वरी काढ, तिच्या जागी रुची घे. रुची आता शर्वरी होती ना रे. शर्वरीतली रुची संपली आणि रुचीमध्ये तू शर्वरी टाकलीस. ए सोड रे, ए सोड रे, ए मला नको रे, सोड चल. मला सांग, तुला रुची हवी आहे की नकोय? हा म्हणजे ऍक्च्युली माझा प्लॅन बीच होता. प्लॅन बी होता. आय न्यू इट आय न्यू इट. आमची भेट लागली होती. रुची तसं नाही, म्हणजे शर्वरीच माझं खरं प्रेम आहे. पण रुची तर माझा रुची पालट आहे. रुची पालट. मेरे को मत बता रे ये सब. हाउ डू आई केयर? तुला सांग, तेरे को चाहिए ना ब्रदर, रुचि चाहिए ना ब्रदर. देख इधर है ना गदर. भाई बोल तू. रुचि प्रेमम एक्सेप्टम सेमीकोलन हॅशटॅग @ टर्म्स अँड कंडिशन वाचायचे. वाचायचे टर्म्स अँड कंडिशन. पण बाकी काही नको. सुखाचा संसार आहे का एवढं तरी सांग. 2 वर्ष. फक्त फक्त 2 वर्ष. 2 वर्ष का? कारण 2 वर्षानंतर तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार आहे. देवडूड देवडूड. तुझं तिच्यावर लग्न झाल्यावर तुझी भरभराट होणार आहे. तुझे 3 बिझनेस सक्सेसफुल होणार आहे. 4 कंपन्या निघणार आहेत. ओ हो 5 कंपन्या फॉरेन मध्ये असणार आहेत. त्यामुळे तू बिझी होणार आहेस आणि त्यामुळे तुला तिला वेळ देता येणार नाही. ती कंटाळणार आहे आणि तुझ्या सेक्रेटरी बरोबर ती पळून जाणार आहे. किती क्लिशे करता रे तुम्ही. सेक्रेटरी काहीतरी इनोव्हेशन दाखवणार आहे जरा. अरे काय माझ्या काय काय चाललंय काय माझ्या लाईफ मध्ये. अर्थलिंग तुझं नाही ऐकायला जाणार, त्यासाठी मी आलोय ना. हा पण मग हे काय हे हे कशाला पाहिजे सेक्रेट. मुळात मी पुरुष सेक्रेटरी का ठेवणार आहे एवढा श्रीमंत होऊन. हे करेक्ट आहे. ऐक ऐक एक मिनिट, मला नाही पटलेलं आहे हे. ती सेक्रेटरी बरोबर लग्न करणार म्हणजे मग माझं काय. आणि माझ्या आयुष्यात काही चांगलं लिहिलेलंच नाहीये का. नाही चांगलं आहे ना, सगळं चांगलं आहे. हे बघ, तुला नाही दिसणार. तुला 2 वर्ष सलग इंडियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी अवॉर्ड घेऊन तू डायरेक्ट थंड प्रदेशात जाणार आहेस. थंड प्रदेशात? स्वित्झर्लंड? नाही, फ्रीज. फ्रीज म्हणजे फ्रीज फ्रीज. अवॉर्ड मिळाल्यानंतर तू घरी येणार, सेक्रेटरी आणि बायको तुझा खून करणार, तुला कापणार आणि फ्रीज मध्ये ठेवणार. ना दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. नो दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. दिस इज इनोव्हेशन. नाईस नाईस. कुठल्या वेब सिरीज बघताय वर. कुठल्या वेब सिरीज. सध्या मानवत मर्डर्स बघत होते ते. झालं असावं. ऐका माझं शांतपणे. मला मारायचं बोलताय तुम्ही देवडूड. मी नाही, इट इज डी इट इज रिटर्न. अरे मेसे बंद आहे रे, मेसे बंद आहे. देवडूड यार नको ना प्लीज. मी पाया पडतो यार तुझ्या. एक तर माझं शर्वरीवर प्रेम आहे, तिच्याबरोबर लग्न केल्यावर प्रॉब्लेम येणार म्हणून मी रुची निवडतोय. तर रुची बरोबर मी मरणार आहे यार. नाही मला रुची नको यार, मला रुची नको. एक काम कर सुनीता कर. थँक्यू. मस्त म्हणत नाहीये, तिसरी विचारतोय मी. तिसरी? 5 मिनिटात तू 3 मुली बदलल्यास. ऍक्च्युली ती प्लॅन मध्ये नव्हती. प्लॅन मध्ये नव्हतीच. नाही, ती ऍक्च्युली बिल्डिंग मधली आहे. त्या दिवशी बघून हसली तर मला वाटलं चान्स घ्यायला काय हरकत नाही. तुझ्याकडे बघून हसली का तुझ्यावर हसली? नका ना यार. ट्रूथ. मला नाही माहिती यार. मला फक्त लग्न करण्यासाठी एक मुलगी हवी. ती मिळणार आहे का मला. एक कुणी नाहीये का असं जे माझ्यावर प्रेम करेल, माझ्याशी लग्न करेल. कुणीही द्या रे, मला चालेल. आता कुणीही द्या. अरे लग्न करायचं रे. नाही करायचे. मला शर्वरी हवी पासून दे. कटले मुलगी चालेल. नाही रे, नका रे असं वाग. मला शर्वरीच आवडते, पण एवढे प्रॉब्लेम आहेत म्हणून मी ऑप्शन शोधतोय. ऑप्शन शोधतोय. तुला नाही कळणार रे. लग्न उशिरा होतं तेव्हा काय वाटतं. मला नाही कळणार. कुणाच्या तोंडी तू काय वाक्य देतोस ना, मला एक सिकलीव पाहिजे. देवडूड सिकलीवचं सोड यार. माझ्या प्रेमाचं बघ ना.
कोणीच नाही का रे माझ्यावर प्रेम करणार, कोणीच नाही करणार आहे का? अरे पण तुला शर्वरी आवडते तर तिच्या बरोबर लग्न कर ना. कसं करू? तूच दाखवलीस ना टाइम लाईन. शर्वरीशी लग्न केलं तर तिचे भाऊ माझे हातपाय तोडणार आहेत, त्याच्यानंतर माझे एक पाय जाणार, एक हात जाणार, माझी नोकरी जाणार, माझं कुटुंब तुटणार. मी कसं करू तिच्यावर प्रेम? इथेच चुकतं तुमचं. तुम्ही ना प्रेमाला ना मोबाईल समजायला लागले. मोबाईल त्रास द्यायला लागला, बदलून टाकला, नवीन आणला. तसं नाहीये रे प्रेम. प्रेम तसं नसतं. प्रेम ना तुम्ही करता. प्रेम करायची गोष्ट नाहीये, प्रेम निभवायची गोष्ट आहे. प्रेम निभावा ना. अरे प्रेमात प्रॉब्लेम आले म्हणजे प्रेम सोडून द्यायचं असं नाही. चांगल्या चांगल्या तर गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात ना रे. पण कठीण परिस्थितीत सुद्धा जो हात पकडून उभा राहतो ना, ते खरं प्रेम आहे. ते प्रेम मिळवा. तुला आवडते ना शर्वरी? खूप आवडते शर्वरी. खूप आवडते की नाही? हो. अरे मग मार ना उडी. नाही, माझी हिंमत नाही होत. अरे हिम्मत कसली रे? बड़े बड़े शायर ने कहा है इश्क आग का दरिया है और डूब के जाना है. तो मारो यार, खुदी मारो. रख विश्वास, तू है मेरा दास. हा? नको, मला खरंच भीती वाटते. दाखवा रे जरा. एक तर प्रपोज करायला हे काय घालून आलायस तू? म्हणजे कसं येते? किती कठीण होऊन बसतं रे आम्हाला सगळं मॅनेज करणं रे. आता मी कसं प्रपोज करू तिला? मला कळत नाहीये, मी काय करू? तयारीने आला होतास? अरे माझ्या भक्ताची काळजी घ्यायला मला आवडतं. काय? ए शर्वरी आली, शर्वरी आली. लप लप लप, शर्वरी आली. काय करतोय? सॉरी सॉरी सॉरी, शर्वरी आली, शर्वरी आली. लप काय? अरे मीच बोलवलंय ना, मलाच काय सांगतोय? जा प्रपोज कर. नाही, नको 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 जा प्रपोज कर. नको नको जा. अरे नको ना, ऐक ना माझं ते. शर्वरी, शर्वरी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप खूप दिवस झाले सांगेन सांगेन म्हणतोय, पण मला जमत नव्हतं. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण तुला मी चालेल ना? कारण लग्नानंतर ना माझे हातपाय तुटणार आहेत. लग्नानंतर काय, तू हो म्हटल्यानंतर लगेच हातपाय तुटणार आहेत. एक मिनिट, कोण तोडणार आहे तुझे हातपाय? तुझे भाऊ हातपाय तोडणार आहेत, त्याने मला सांग. किती वर्ष झाली ओळखतोयस मला? 2 वर्ष. एकुलती एक आहे ना मी? हा, एकुलते. मग अरे एकुलती एक आहे ती? अरे नाही, मला फायनली तू प्रपोज केलंस मला. किती वाट बघितली. थँक्यू सो मच. थँक्यू. वी डोंट डू दिस हिअर. आय एम सो सॉरी. टेक माय हँड्स. थँक्यू सो मच. एक मिनिट, तुला देवडूड दिसतोय? हो दिसतोय. कसा काय? कसं काय म्हणजे मी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने याला पाठवला. आणि मग मी त्यांना सांगितलं की एक नंबरचा फट्टू आहेस तू, आणि त्याला थोडंसं टरकव, मग तो प्रपोज करेल कदाचित, आणि तू केलंस. बेटा तुम यहाँ आए नहीं, लाए गए हो. तू पण करप्ट झालाय. नाही मत कर रे, नया लिया है. डोंट डू दिस. देवडुडा, थँक्यू. होकार समजू ना? ऑफकोर्स. तथास्तु. थँक्यू. आता जा तू. तथास्तु वर जातू असा हे केलंस. हा म्हणजे आता आमचं -3000 पॉइंट्स. ये बच्ची, क्या बात! देवडूड व्हर्जन 2.0 खूप आवडलाय. क्या बात! कूल परफॉर्मन्स, द कूलेस्ट इन फॅक्ट. येस, हास्यरसिक प्रसाद दा. वा वा, फार सुंदर, फार मस्त अपीअरन्स आहे राऊत. तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटला खूप त्यांच्यासाठी खूप टाळ्या. मस्त दिसतोयस तू, आणि ते कॅरी पण फार मस्त केलंस तू. आणि फार गोड स्टोरी होती, त्याचा ट्विस्टही फार गोड होता. आणि तुम्ही तिघांनी रादर शिवानी पण तो खूप छान प्रेझेंट केला. मजा आली. सई, एकदम पोकी परफॉर्मन्स होता. पीपी नेहमीप्रमाणे फारच मस्त. आणि राऊत, मला असं वाटतं की देवडूड तूच ते साकारावंस. आणि हा 2.0 पण मला आवडलेला आहे, जो हिंदीही बोलतो, मध्येच थोडं टपोरीही बोलतो.
सो आणि मला हे खूप आवडलं अर्थलिंग्स या, या, किती सुंदर, फार मजा आली, मस्त. वा वा वा. मंडळी, कांदे पोहे म्हणजे दोन कुटुंबातील सुसंवादाचा कार्यक्रम. चला बघूया याच सुसंवादामुळे हे कांदे पोहे किती चविष्ट होत आहेत ते. हेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी गावकऱ्यांना. चला चला चला, ये ना तू, लाजू नको बरं. यायला पाहिजे एवढ्यात, काय माहिती कुठं राहिले. बाबा नमस्कार. अरे अरे या या, डायरेक्ट आला तू. या या या. या या, अरे या या या, बसा या, बसा 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 बसा. तू इथे बस. काय येताना काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही तसं म्हणजे थोडस झाला, म्हणजे ऊन येत ना जास्त, यांना गैरा त्रास होऊन जातो मग. हो, काय म्हणजे काय डोकं तापून जातं. आता तर म्हणजे अशी अवस्था झाली आहे, अंड फोडलं तर आमलेट होऊन जाईल. बरं ठीक आहे, ओके. हा ठीक आहे. मुलगा नाही आला तो तुमचा, म्हणजे हाच आहे ना, हाच आहे ना. तुम्ही असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे. फोटोत काहीतरी वेगळी हेअरस्टाईल होती त्याची. आज अचानक म्हणजे काय नाही थोडस चेंज केलंय बा त्यांनी. चेंज केली? ठीक आहे, हरकत नाही. बाकी आलात कसं काय, म्हणजे नाही, स्वतःच्या गाडीने आलोय. कुठे पार्क वगैरे केली त्याची? आता तो तुमच्या सोसायटीचा वॉचमन म्हटला की इथे पार्किंग नाही करतायत, तर पुढे ते गल्लीत ते निंबाचे झाड आहे ना, त्याच्या सावलीत हे लावली. बरं केलं. कशाला ते बरं केलं म्हणजे, कशाला तिकडे कशाला लावली गाडी? आपली विंग आहे ना, म्हणजे आता आपली जी बिल्डिंग आहे ना, ती जी विंग आहे ना, तिथे खाली पार्किंगला जागा होती की तिथे करायची ना गाडी पार्क. सांगा आता, सांगा. अगं ए बाई, नका, बरं आलं तुम्ही तिकडे पार्क केली. काय आमच्या ना पहिल्या माळावर गुप्तायत ना, ते सतत पाचूक पचूक पचूक पाचूक अख्खी गाडी लाल केली असती. असं बरं आलं तुम्ही पण तिकडे. नाही बाबा, अरे तुमची चूक आहे ना. पाहुणे येणार तर त्यांना सांगायला पाहिजे होतं, वॉचमनला गाडी लावायला जागा ठेवा एक. सांगा आता हिला काय ते. बाळा तसं नसतं, एवढं सोपं नसतं. मी वॉचमॅनला म्हटलं तर तो बोला सेक्रेटरीला सांगा. एवढं सोपस्कार असतात ते सगळे. सांगायचं पाहुणे येतात. पण खाली जागा नाहीये ते. होती ना. सोपं नाहीये माझं ना. म्हणणं काय आहे, त्यांना एक दिवस सांगितलं पचाक पुचाक नका करू. अगं पण ते माझ्या हातात नाही ना तसं पान दादा खाणं. दादा टेन्शन नाही, मी वॉचमनला सांगितलंय की गाडीकडे निम्मन लक्ष दे, गाडीला कोणाला टो करू देऊ नको आणि कोणाला टायर पंक्चर नको करू देऊ बा. हा नाही ते बरं. मी प्रसाद खांडेकर, ही माझी बायको नम्रता खांडेकर आणि ही माझी मुलगी शिवाली खांडेकर. हा मी श्यामसुंदर राजपूत, ही माझी बायको चेतना राजपूत. नमस्कार हो. हा, आणि हा आमचा मुलगा सरमेश राजपूत. नमस्कार. राजपूत म्हणजे राजस्थानचे गाव तुम्ही? नाही घ्या काय बोलताय, राजपूत राजवरनं राजस्थान नसेल हो, मला वाटतं राजापूरचे असतील. राजापूर. काय संबंध, तुम्ही सांगा आता. मी काय बोलत, तुम्ही सांगा आता. काय संबंध आहे राजापूरचा आणि काय नाहीये. त्यांच्या भाषेवर ना कळत आहे ते. साधारणतः खानदेश मधले गाव तुम्ही? हा म्हणजे खानदेश. हा तिकडे तिकडे. नाही भाषेवरनं बोलायचं झालं तर मी रमेश बरोबर फोनवर बोलले. त्याची भाषा कोकणातली वाटते, हो की नाही रे? म्हणजे जरासा तिकडचं. खानदेश काय वाटली नाही मला, कोकणातली वाटली येस मला. हा. मी सांगतो काय झालं, यांना भाषेची सवय आहे, मला अजून झालेली नाही, म्हणून मी जरा इकडे तिकडे फिरतोय याचं. ठीक आहे, म्हणतो आपण जरा लग्नाच्या बोलणीबद्दल बोलूया का? कारण मला विचाराल तर मला शिवाली पसंत आहे बाबा. चला झालं, संपलं. चला संपलं. मुलाला मुलगी पसंत आहे, चांगलं आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही तसे छत्रपती संभाजीनगरचे, त्याच्या मूळचे खानदेशचे बरं का. माझे वडील आहे ना ते 40 गाव जवळ एक गाव आहे तिथले, पण जॉब साठी त्यांना इकडे यावं लागलं, छत्रपती संभाजीनगर. अच्छा. ही आहे ना, ही यवतमाळची आहे. हो ना. यवतमाळ. हा, त्यामुळे आमची भाषा अशी जवळ जवळ आहे. पण हा आहे ना 10 वर्षापासून शिकायला तिकडे रत्नागिरीला आहे. अच्छा अच्छा त्यामुळे हा अच्छा. जवळजवळ तिकडचा झालेला आहे. नाही, नाही, बरोबर. कशाला तुम्ही आमचं मूळ शोधताय? काय कधी कधी आहे ना एखाद्या गोष्टीच्या अशा मुळाशी गेल्यानंतर आहे ना कडवटपणा जाती लागतं ना. बरोबर. आता मी तुम्हाला विचारलं का की तुम्ही कुठले म्हणून? नाही पण आम्ही काय सांगू ना, मी तळ कोकणातला. असे का? वा. काय नाव आहे गावाचं? हा? नाव आहे गावाचं तळकोकण. काय बोलतात ना तळकोकण, काय सांगा ना. वैभववाडी पासून आतमध्ये 10 किलोमीटरवर आतमध्ये गाव आहे, इतकं सोपं आहे. काय एक म्हणजे मिनिट. माणसाचं आता मला तुम्हीच खरंच- सांगा. नाही वहिनी, तुम्ही नका सांगू.
तुम्ही सांगा काय सांगू तुम्ही सांगा. एवढं डिटेल सांगायची गरज आहे? 10 किलोमीटर 150 मीटरवर 1 टन लागतो, एवढं डिटेल सांगायची का नाही सांगायची आता तू चुकीचा आहे बाबा, असं नको करू, तू चुकीचा आहेस आता, असं नाही करायचं. बी प्रिसाईज. मी आता मम्माच्या बाजूने, बी प्रिसाईज. आपण सांगा, आपण दुकानात गेल्यावर असं सांगतो का किराणा द्या, यादी देतो ना त्याला. बी प्रिसाईज. तू नको सांगू. तुम्ही सांगा काय सांगू काय ते काय या बोलण्याला अर्थ आहे? हिने जे उदाहरण दिलं किराणाचं आणि आपण जो बोलतोय त्याचा काय संबंध आहे का? आहे काही अर्थ आहे का आहे. त्याला? दोन्ही उदाहरणांमध्ये भौतिकता आहे आणि मुळात माझं काय म्हणणं आहे, भौतिक वस्तूला स्थळ, काळ, वेळ यांचा संबंध असतो. काय ते? म्हणजे कसं एक घनता असते, वस्तुमान असतं, नाही का? कळलं का तुम्हाला? मला काय घरता वस्तुमान सांगा आता काय? दादा आम्हाला असं बोलूच देत नाही का हा माणूस? नाही आम्हाला असं वाटतंय की आम्ही नुट्यांच्या घरीच पोरगी बघायला आलेलो आहे. हा, म्हणजे एकदमच किती एकदम अशा खूपच खोला शिरल्या ना तुम्ही. असं नाही. हा, अहो, सोडून द्या ना. काय आहे ना, आता आम्ही मराठी, तुम्ही पण मराठी, हे महत्वाचे. फक्त भाषेचा लयचा थोडासा वेगळा आहे बुवा. न काय आहे, मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. तू झालं मुलगी बघ. आई मुलगी चांगली आहे, मला पसंत पडली. हे जरा डिबेट आणि जरा जास्त होते असं वाटत नाही तुला? बट तुम्ही आता सगळी सूत्र हातात घेते बघ तू कसं. काय हो? हे बघ एकुलता एक मुलगा आहे बरं आमच्या श्रमेश. तो BSc IT झाला ना, तो हा. मुंबईत जॉब करतो बा तो. अच्छा मुंबईला कशाला, बँगलोरला जायचं ना. तिकडे कसं जरा जास्त डिमांड आहे ना, बँगलोरला जायचं. सांगा आता. आता काय बोलत नाही, आता काय आता काय नाही, नाही. आता काय तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा. मुंबईत. आता काय झालंय? आता काय? नवीन IT हब काय झालं? हैदराबाद झालंय ना, बँगलोर राहिलंय. ही जुनाट, अजून हिला जुन्याच गोष्टी माहिती तुम्ही कशाला ठरवताय परदेशात जायचं असेल तर त्याला? याला तुम्ही ठरवताय तुला उगाच. जायचंय परदेशात? काय? परदेशाचा ऑप्शन का बोललीस? मग? तुला परदेशात जायचंय म्हणजे आई बाबाने इथे ठेवून तू एकटी परदेशात जाणार? तू असं काय करते तू? उद्या तो गेला तर मीच जाणार ना, मी त्याची बायको होणार आहे. अजून थांब, अजून तुला नाही घेऊन जाणार आहे तो. काय बोल तुला घेऊन जाणार आहे ना, कशी बोलते? आपण बोलू नको. परदेशात जायचंय. परदेशात जायचं तर परदेशात कशाला जायचं? परदेशात जा ना, पुण्याला जा. म्हणजे तुम्ही सांगा यांना. पुण्यात काय सगळ्या गोष्टी मिळतात की नाही? पुण्यात त्यात अर्ध पुणे गेलंय परदेशात, अर्ध पुणे खाली झालंय. तू पुण्यात जा. काय बोला? नाही तर ही बोलते बाबा बँगलोरला जा, हायवेने जा बँगलोरला. हायवेचा विषय आता हायवे सोबत मी काय बोलले हायवेचं? हा, मग तुम्ही जाल हायवेने. तुम्हाला 2-2 तासाला खायची पडलेली असते ना, चटर फेटर खायचं असतं. तुम्ही जाल हायवेने, मला माहिती. मी बोलतच नाहीये बँगलोरला. मी म्हणतोय बाबा तू हैदराबादला जा. फ्रिक्वेन्सी वाढल्यात, फ्लाईट स्वस्त असतं. हैदराबाद मुख्य मस्त आहे, हैदराबादला जा. हा, म्हणजे फ्लाईट मधलं खायचं, डबल चार्ज देतात, डबल चार्ज. परवडणार आहे फ्लाईट मधलं जेवण आपल्याला? पण आपण फ्लाईट मध्ये का खायचं? आपण बाहेर खाऊन मग फ्लाईट मध्ये जाऊ. कशाला बाहेरचं खायचंय तुला शिवाली? तुला निमित्त शोधत असते बाहेरचं खाण्यासाठी. घरचा डबा घेऊन जायला नको का? घरचं कसं ताई मला डबा सांगा. आहे. घरचं खाल्लं तर कसं बरं पडतं? नाही, आता तुम्हीच सांगा हिला. तुम्हाला बोलतो तुम्ही नका. तुम्ही सांगा हिला. अरे काय सांगू, खर्च म्हणजे तिथे फ्लाईट मध्ये ते सिक्युरिटी वाले बॉटल न्यायला देत नाही नाही तर पाण्याची. काय? तिच्या भाकऱ्याने भाज्या न्यायला देणार आहे. काय संबंध आहे? तू बाबा तूच सांगायचं, मी नाही सांगत. तू काय नाही सांगत मी. काय प्रॉब्लेम काय? घरातलं जेवण जेवलं तर प्रॉब्लेम काय? तुम्हाला प्रत्येक वेळी विरोधात का बोलायचंय हो माझ्या? कुठं विरोध बोललो मी? बाबा तुला काय डबा न्यायचं? घरचा डबा नाही काय नाही? हा, तू घरचाच डबा नाही, माझं आहे. ह्यांचं काय ऐकू नकोस. बाहेरचं खाल्लेलं चांगलं नाही ग ताई. हा मुद्दाच नाहीये. हा मुद्दाच नाहीये. माझ्या नोकरीचा विषय होता ना, ते मी ठरेन कुठे करायचं ते. तुम्ही नका काय? सांगू. मुद्दा कुठला होता? हा याच्या बँगलोरचा. नाही बँगलोर कुठं नाही पार्किंग केली त्याचा होता. नाही ना. नाही ना. माझ्या नोकरीचा होता. याची तुझ्या नोकरीचा होता? याची नोकरी मी सांगितलं ना, मुंबईलाच असतो बा जॉब. हा बरोबर. तुमची मुलगी कुठे असते बा जॉबला? M.Com झाली ना ती? M.Com झाले. 2 केट आहेत. बी प्रिसाईज. मला हे सांगताय. मग हे पण सांग ना, हिने सांगितलं कॉमर्सला ऍडमिशन हिने घ्यायला. काय? हिने मग काय? तूच आई सांगितलंस बोल ना. ना. तूच सांगितलंस ना, मला आर्ट्सला घ्यायचं होतं. मग मी का सांगितलं? का सांगितलं मी काय सांगितलं? तुला? तुझी हौस असेल. चल. नीट बोल. 4 लोक बघायला आलेत, नीट बोल. का सांगितलं मी तुला आर्ट्सला जाऊ नको? आर्ट्सला आहे का स्कोप? कॉमर्सला स्कोप आहे ना, बरं म्हणून म्हणून सांगा. आता मी काय बोलणारच नाही. मला बोलायला तुम्हीच सांगावा. म्हणजे आर्ट्स मध्ये काहीच नाही बाबा. ही जर आर्ट्सला गेली असती, उद्या काय इतिहास संशोधक वगैरे झाली असती, काहीतरी झाली असती ना, PhD वगैरे केली असती. एक मिनिट, एवढं- नाहीतर अगदी गेला बाजार. तू सांग सायकोलॉजिस्ट मध्ये स्कोप आहे की नाही? हे बघ, हे बघ. झालं असतं की नाही? हे बघ, हे तुम्ही माझ्याशी आत्ता बोलताय. हा डिबेट तुम्ही मला त्यावेळेस का नाही केला? केला होता माझ्यासोबत? मी, ऐकायला कधी केला? नाही केला. मी चर्चेला नाही म्हणाले का तुम्हाला? बोललो होतो तुम्ही नुसती मान नका हलवू. मी काय बोलते तुम्हाला? चर्चेला का नाही तुम्ही तेव्हा आता बाजूला डिग्री मला? घेतली ना मी. घेतली ना डिग्री. बोल, नीट नीट बोल म्हणजे डिग्री माझ्या मनाविरुद्ध करायला लावलं ना तुम्ही. तेव्हा मला बोलायला दिलं, तुमच्या चर्चेत सामील व्हायला दिलं. मला बोलतायत ते. मला मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा होता. सांगा
काय सांगू सांगा बोला नंतर मला नका बोलू तुम्ही बोला त्याला मेकअप म्हणजे काय मेहंदी काढत बसली असती काय झालं असतं आयुष्यात मेहंदी काय मेहंदी मी तुमच्या केसांना मेहंदी लावत आले ना म्हणून डोक्यातला कोंडा. ताई तुम्ही सांगा पुरुषांच्या डोक्यात कोंडा बरा दिसतो का हो? नाही तर हा? काय. मुद्दा तसं नाही हो, बरं दिसतो का मला तेवढं फक्त सांगा. हे माझ्या बाई, तू हेअरस्टाईल बदललीस तुला माहिती असेल आता तू सांग त्यांना काय काय दादा हिची मास्टर डिग्री झाली आहे याची पण मास्टर डिग्री झाली आहे तर म्हणजे शिक्षण असं बरोबर आहे बा नाही, काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत तर होऊन जाईल. पण बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे अजून म्हणजे आता एवढं बघितल्यानंतर बरं, विचार म्हणजे तुम्ही नेहमी असेच भांडत असता की म्हणजे वाद असेच चालू असतात? भांडणं कोण बोललं भांडणं हे नाही रे हे बाळा बाळा भांडणं नाही म्हणजे मतभेद आहेत पण आम्ही कसं एकमेकांच्या मतांचा आदर करतो हो. आम्ही या घरात आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला खूप मान देतो म्हणजे आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत नाही. मनभेद वाईट नाही नाही, मनभेद वाईटच हा. ते आपण एकत्र मिसळूनच राहिलं पाहिजे खरं आहे का? बाबा मी ऐकले शिवाली चांगलं गाते सुद्धा. गाते ना गाते 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 का मुलगी ती? गाते हो, हो. गाऊ दे ना. गाते, गा ग, गा. काय मोठी शहाणी लाजते बघ आता गाते, गा. गाणं गाते. हे गा तू भजन गा भजन 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 गाय. भजनात कसं मुलगी कशी सालस सोजवळ असं कळतं ना भजन भजन गायचंय तर मग कीर्तन गा हा. कीर्तन गायला काय हरकत आहे आता माहितीये का दादा सांगा हिला काय माहिती नाही बाईला कीर्तनाचा नवीन प्रोग्राम येतोय सोनी मराठीवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार माहिती का विचारायला मीच तुम्हाला सांगितलं कीर्तनकार या कार्यक्रमात काय कमालीच चला चला जानायाला चला अन चला चला जानायाला चला 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 कीर्तनाला चला चला हा चला कीर्तनाला चला काय गाणं आहे हा? छान, हे छान झालं गाणं गाणं, काढलं. छान. मग झालं. एवढं हेवर काहीतरी गाणं छान झालं ना हो चांगलं झालं ना गाणं छान झालं तुमचं गाणं ऐकायचंय मला मला तिचं गाणं ऐकायचंय ना तिचंच ऐका ना. तिचा मुखडा सुंदर आहे म्हणून मला तिचा अंतर ऐकायचंय तर तुमची ध्रुवपद माझ्या कानात चपताय तुम्ही काय काय धावे काय भैताड भैताड बट ना तू जरा मला डोकं फिरायने राहण्यात द्या हा? आणि हाऊ एक त्यानं बायना धांड्या मारू धांड्या होय कुठलं नाही मला ते कळलं नाही म्हणून ठीक आहे बाकी तसं नाही वहिनी, झालं, वहिनी. नाही कळलं ते. वहिनी पाणी देता का थोडं ह्याच्यातलं देऊ का ह्याचं आपलं फ्रीज मधलं देऊ का थोडं थंड पाणी? आता ही अक्कल या बाईची आता काय आता माणूस तो काय बोलला उन्हात ना आलाय बोलला ना आणि त्याच्यात फ्रीज मधलं पाणी देशील माणूस बाहेर उन्हात ना आलाय तो अरे काय ठीक आहे चला रे चल माठातलं पाणी द्यायचं चल नुसतं पाणी आणू नकोस काहीतरी खायला आणताना नकोय आम्हाला काही नकोय आम्हाला काही नको खायला काय नको झालं नको झालं वहिनी सांगा सांगा नको. नाही, सांगा ना तुम्ही नको. हे तिला सांगतोय कालपासून 10 वाजता येणार आहेत नाश्ता नको नाश्ता करून तिला ऐकतच नव्हती बाई म्हटलं जेवणाचा बेत करून ऐकलंच नाही शेवटपर्यंत हिनं. नाही पण मला माहिती नव्हतं ना हे आपल्या बरोबर एवढ्या गप्पा मारतील नाही तर जेवणाचा बेत केला असता आणि मुळात कसं आहे ना ताई हे मला म्हणाले नाश्ता करू नको म्हणून मी नाश्ता पण नाही बनवला काय बाई आहेस? ठीक आहे ना तुम्ही दोघं डोकं फिरवू नका माझा हाता ते काय दारावर आलेले भिकारी आहेत काय त्यांना हातावर साखर देऊन पाठवायचंय काय बोल नीट बोल म्हणजे काय तुम्ही काय वागताय बघायला तुझा आले? कार्यक्रम आहे, तुला नाही करता आलं मला नाही करायला आलं. बाबाने आहे ना करायचं. बघा, ही भाषा आहे त्याची. दादा गुच्चूपटा राहू द्या काही नको आम्हाला खायला प्यायला काहीच नको पाणी विचारलं नाही साधं तुम्ही येतो आम्ही हो, नाही. कुठे हो बसा थांबा, ना हो, थांबा. ऐका ऐका काय हो, काय गेली? का? हो दादा काय दादा ए, इकडे बाळा जावई बापू या. हेअरस्टाईल इकडे ऐक. काय अहो काय नाही मी बूट घालून आत येतो. आमचं झालं हे हा काय झालं ऐका ना तुम्ही एक काम करा बिल्डिंग मधनं खाली उतरलात ना इथं उजव्या हाताला MSG हॉटेल आहे तिकडनं मी मागवतो लगेच येऊ पाऊण तासात येईल नाही 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 थांबायचे आम्हाला इथे नाही. पाऊण तासात काय करायचे इथे अहो गप्पा मारूया अरे ना गप्पा मारू देता का तुम्ही तुमचे चालू आहे बचा चालू आहे आणि तुम्ही बोला म्हणून तुम्हीच बोलत राहता अरे तोंडे का काय आहे तुमच्या आणि बा आहे ना बोल का आपण ना चर चालताच अरे बापरे ऐका ना तुम्ही शांत व्हा मी आम्ही आहे ना आता आहे ना त्या हॉटेलमध्ये जाऊ तिथे जेऊ पण इथे नाही जेवू जेवा तुमचं पोट भरेपर्यंत तुम्ही जेवा फक्त हे करा 3 पुलाव ऑर्डर करा आमच्या तिघांचं काय करायचं या बाईचं सांग या बाईचं काय करू आता काय चुकलं मला पुलावची ऑर्डर सांगते मग मला शुगर आहे भात खाल्ल्यावर मी राहीन एवढी अक्कल नाही तुला मग?
मला एक काम 3 नान सांगा, बाकी पुलाव नको. ए, चल मी नाही खाणार आहे, मला चायनीज खायचंय. चल चायनीज खायला ही वेळ आहे चायनीज खायची. थोडा असतो त्याच्यात आणि शिवाय मुळात नूडल्स नंतर चिवट होता थंड झाल्यावर, एवढी अक्कल नाही तुला. तुम्ही गप्पा बसा आणि नान लॉलीपॉप खायचंय. लॉलीपॉप कसलं लॉलीपॉप, लहान म्हणून लॉलीपॉप बांधत होता तो. काय माणूस आहे ना, मला खरंच कळत नाही. तुझ्यामुळे गेलं. वा 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 वा, लय भारी. संभाषणातला मूळ मुद्दा सतत हरवत होता, पण आम्हाला हसवण्याचा कळीचा मुद्दा तुम्हाला बरोबर सापडला. मस्त परफॉर्मन्स. विचारा हास्यरसिकांना की तुमच्या परफॉर्मन्स मधला अंतर आणि मुखडा त्यांना कसा वाटलाय. ओक साहेब. प्राजक्ता, मला कधी कधी असं वाटतं ना की तुझ्याकडनंच एखादं स्किट लिहून घ्यावं. तू इतकं छान बोलतेस कधी कधी की मला असं वाटतं की पूर्ण स्क्रिप्ट तू लिहावंस आणि त्याच्यामध्ये तुझे विचार मांडावेस, त्याच्यामध्ये तुझ्या कविता याव्यात, त्याच्यामध्ये तुझ्या करिअरचे काही उल्लेख यावेत. आणि काय होता मुद्दा? वा 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 वा, तरी म्हणलंय कुठे चाललंय नेमकं. कमेंट कमेंट कमेंट. वा वा. बरोबर. हां, तर डेंजरस फॅमिली आहे ही. म्हणजे कांदे पोह्याच्या कार्यक्रमात कान देऊन कोणीच ऐकत नव्हतं, त्याचं विशेष. आणि चेतू, आता काही दिवसांनी लोक तुला तू तिकडचीच आहेस का असं विचारायला लागतील. एवढा कंट्रोल यायला लागलाय तुझा त्या भाषेवरती, आणि ती अवघड आहे भाषा तशी, आणि तू छान बोलायला लागलीस. ती मजा आली. येस सई. खूप छान नॅचरल वाटत होतं तुमचं भांडणं. जनरली जेव्हा ही स्क्रिप्ट अशी फ्लो करायची स्क्रिप्ट होती, तर तुमच्या त्या अपसूक आल्यामुळे ना खरोखर खूप नॅचरल वाटत होतं. त्यामुळे तुमच्या तिघांचंही खूप कौतुक. शिवा, मी जर का माझ्या घरी असं बोलले तर मला धाड 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 मार पडेल. मला पण खूप जास्त. पण म्हणजे ही कॅरेक्टर्स खूप वेगळी होती, मजा आली त्यांनी. आणि पाहुण्यांचं खूप वाईट वाटलं मला. खरंच त्यांना बिचारांना पाणीही नाही विचारलं. नवीन हेअरस्टाईल मस्त आहे, खूप भारी आहे. येस. चेतू, मस्त कमांड ओव्हर लँग्वेज, खूपच भारी. शांतता मस्त. मला म्हणजे जे इमोशन्स ज्या फॅमिलीकडून जनरेट व्हायला हवे होते ते मस्त झाले. वेगळाच विषय होता, थोडा वेगळा फॉर्मॅट होता, आणि हा काय म्हणूया ट्राय केल्याबद्दल तुमचं खूप कौतुक. मजा आली. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणाचा आजचा विषय आहे मोलकरीण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा मसालेदार परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य महारथी समीर चौगुले, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. वने, ए वने, अगं चहा दे ना, आंघोळीला जायचंय. वने वने वने, अगं चहा दे ना ग, आंघोळीला जायचंय वने. ए वने वने. एक्झिट घेतली त्यांनी. इकडे या. वने, अरे हळू वने, काय झालं वने, काय झालं? मी फक्त विचारलं चहा दे, आंघोळीला जायचंय वने. का एक दिवशी चहा न पिता आंघोळ केली तर काय साबणाला फ्रेश नाही येणार आहे तुमच्या? कंबर मारे ना. काय झालं तुला? काय झालं? का चिडलीस एवढी? मला सांग, काय झालं? का चिडलीस? एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? परत तुझ्या डबल चीन आणि गळ्याच्या मध्ये करंगळी अडकली का तुझी? काय? हो सॉरी, हे पडलं. काय झालं मला सांग बघू. काय झालं सांग ना वने. असं नको. तुमच्या पुरुषांचं मस्त असतं. काय ग? नाही, काय ग मस्त असतं म्हणजे? अरे काय मस्त असतं सांग तरी वने. रविवार सकाळ म्हटलं ना की बापाचा वार असल्यासारखं असं तंगड्या पसरवून मस्त टीव्ही बघत बसायचं. त्यात ऑर्डरी सोडायच्या. वने मच्छी कर ग, वने मटण कर ग, वने चिकन कर ग. ते खाऊन पुन्हा असं उतानी पकडायचं. काय मदत करायला येता किचन मध्ये. पण ठीक आहे, ही काय तुझी काय एंट्री होती आता? काय एवढी चिडचिड चालली आहे तुझी? आणि का माझ्यावर घसरते सांग बघू. मग काय करू? करू तर काय करू? तुमचं लक्ष आहे घरात?
आहे का तुमचं लक्ष घरात? सगळ्या लढाया मी एकटी लढते, तुम्ही साथ देता का मला? अगं पण वने मला कळलं तर पाहिजे ना कुणाशी लढायचंय ते. नंगी तलवार घेऊन गेलो रणांगणात, कापू कुणाला ते तर कळलं पाहिजे ना मला यार. पण एक मला खात्री आहे म्हणे, तू यार शत्रू किती बलाढ्य असला तर आपली तर कटप्पा आहे रे, कटप्पा. सतत विनोद करा आणि विषयाला असं बाजूला सरकव. म्हणे काय झालं, एक मिनिट, एक वने नाही वने यार, हे असं नको करू, कसं दिसतंय यार ते. ऐक वने इकडे बघ वने, काय झालं मला सांग, तू मला सांग काय प्रॉब्लेम. तेरा प्रॉब्लेम मेरा प्रॉब्लेम, बोल काय झालंय. आपली मोलकरीण हो, तुमचं लक्ष आहे का तिच्याकडे? हो बबिता बारीक झाली हा 3 महिन्यात. काय करू मी? तुमचं असं लक्ष आहे तुमचं तिच्याकडे? असं नाही, ती कचरा काढत असताना मला तिची जॉलाईन दिसली म्हणून म्हटलं ही बारीक झाल्यासारखी. तुम्हाला होय जॉलाईन दिसली? हो म्हणजे थांब. जॉलाईन दिसली? हो. वर झाडू मारते ते नाही दिसलं? हा. कानात सतत हेडफोन असतात काम करताना ते नाही दिसलं? जॉलाईन दिसली म्हणे बारीक झालीये, माजली आहे ती, माजली. नाही हे नाही म्हणायचं आता, माजली नाही म्हणायचं. ती माणूस नाही आहे का, माजली नाही, मला नाही आवडली आता. का? तिला बोलल्यावर राग आला? तिला बोलल्यावर राग आला? इथे बसा. हा? मला किती बोलते ती. त्या दिवशी म्हटलं अगं भांडी जरा नीट घास, साबण आहे, केवढे डाग पडले, तर ती म्हणते भांडी तुम्ही कमी करपवा. मला म्हणते मी तिच्याकडे कामाला आहे की ती माझ्याकडे कामाला वनी पण आहे? सांगा. बरोबर आहे वनी, पण वनी तिचं म्हणणं बरोबर आहे की नाही, अगदी खरंच सांग. काय? तू कांदे पोहे करतेस ते चॉकलेटी रंगाचे होतात की नाही? होतात. तू मला डब्यात देतेस ऑफिसला, मी तिकडे सांगतो की कॅरेमल फ्लेवरचे आहेत, माहितीये का? मी काय करू म्हणे, पिवळे कांदे पोहे कर न ग, एकदा तरी कर ग. नाही केले ग खूप वर्षात, प्लीज कर. बोला. नाही यार. मलाच बोला, तिला अरे काही बोलू यार नका. सिरियस एकदम कॉमेडी करतेस ना मला. तुम्ही कसं बोलता? बरोबर ठीक आहे. तिला बोला ना कधीतरी. आज 3 दिवस झाले न सांगता दांड्या मारल्यात तिने. आज 8ला येणार होती, किती वाजले? 9 वाजले. आहे पत्ता, तिचा पत्ता आहे. सगळी कामं जर मीच करायची असतील तर तिला का पगार देतोय आपण? का पगार हे देतोय? चुकीचं आहे. तिने 8ला यायला हवं. तिचं चुकलेलं आहे. मी तिची बाजू घेत नाही, मी तुझी बाजू घेतोय. काय नाही, काय तिनं आता मला नाही सिरियसली घेणार. पुरुष मंडळींचा कसा धाक असतो, ती आता येईल ना, तिला सांगायचं वनीला अजिबात त्रास द्यायचा नाही, भांड्यांना डाग दिसता कामा नाही, नाहीतर काढून टाकेन कामावरून, असं बोलायचं. कोण मी असं तिला म्हणणार नाही बरं. हे बघ एकदम असं नाही, आपले काही रिलेशन्स असतात. नाही, मला बघायचंय तुमच्या रक्तात आता काय वळवळतंय ते बघायचं. रक्तात वळवळ नसते, रक्तात सळसळ असते. तेच बघायचंय मला, ते बघायचं. त्या बुळचट चौगुल्यांसारखं वागायचं नाही. 1 मिनिट म्हणे, चौगुल्या घराण्याला काही बोलायचं नाही सांगून ठेवतोय. इंग्रजांच्या विरुद्ध लढलेत माझे पूर्वज त्या काळी. बस. तिला काय बोलाल करून दाखवा मला. हिला तिला काय बबिताला नाही हे बघ, मी ओरडणार तिला. मी हे बघ, तुला जर त्रास होतो मी ओरडणार तिला. मी असं नाही, पण मी त्या क्षणाला जे वाटतं ना, आता करा. आता बोलून दाखवा कसं बोला. समजा ती आली, कुठून येणार आहे? तिथून आली ती, माझ्या समोर करा. आधी असं कसं करणार करा माझ्या समोर. इथे 1 मिनिट. बबिता तू होई नाही सकती रे तू. अरे बाबा किती किडे. मला नाही डोकं माझं फिरलं ना, प्लीज याच्या पुढे माझ्या, प्लीज इकडे बघ. आता कुठे बघते मग? तुला मी सांगतोय मला हे चालणार नाही. माझ्या वनीला अशा त्रास दिलेला मला चालणार नाही, कळलं? भांडी बिंडी आहेत ना, त्याला डाग नसले पाहिजे. तुम्ही ऍक्शनच खूप करता, मुद्द्याचं बोला ना. मुद्द्याचं मी बोलणार आहे, ती आल्यावर बोलणार आहे. वनी माझ्यावर विश्वास ठेव. आज गेली ती माझ्या वनीला ना, माझा वनी माझा काळजाचा तुकडा आहे तो. माझा काळजाचा तुकडा आहेस तू, कळला ना वनी? साहेब कैसा आहे? चला आता कामाला गेली मी. काय केलं? एकदम अचानक आल्यामुळे एकदम असं केलं मी तिला. वॉचमन तुम्ही सॅल्यूट मारायला तिला. हाक मारा. बोलवा तिला. ती येणार थोड्या वेळाने बाहेर येणार. हाक मारा. हे वनी यार थोड्या वेळाने येणार. हाक मारा. बबिता बाहेर ये. बबिता बाहेर ये. मी बघतो. बबिता आत्ताच्या आत्ता बाहेर ये. बबिता काय बबिता इकडे.
माझ्या समोर ये ना ग असं ये. काम पडल्यात या आतमध्ये मला हे अजून बघ, घरात का असं वागतेस तू का रजा घेतली सांग बघू असं नाही ना करायचं झालं. आम्हाला कसं कळणार हा रजा घेतेस हा, 3 दिवस रजा तिच्याकडे रजा मागताय नाही रजा नाही अडसावून हो हो स्टार्ट अशी आहे अडसावणार नाही जाणार आहे मी त्या टप्प्याला येणार डायरेक्ट तिथे पोचा ये मी करणारच आहे आता मला तुम्हाला ना म्हणे इथे- त्याला बोला ना बोला काम आहे ती अजून एक सेकंड थांब तू 3 दिवस रजा का घेतलीस दांडी का मारलीस मी सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला फिन्स्टावर मेसेज नाही का केलता तुम्हाला इंस्टावर मेसेज केला होता हा, मी सांगेन नाशिकला जाते भावाच्या लग्नाला म्हणून मी पोस्ट पण टाकली होती ताई दाखवू काय तुम्हाला ह्यांनी कमेंट केली होती मिशू बबिता म्हणून पोस्ट आहे तर मी काय कमेंट केली होती? नाही नाही मी हो मिस यू बबिता केलेली होती पण ती तो माझा डाव होता मी तिला असं फसवणार होतो तुम्ही हिच्या फिन्स्टावर आहात नाही नाही हिच्या होय होय काय आहे ना मी तिचं लोकेशन कळलं पाहिजे ना आपल्याला म्हणून मी तिच्या फिन्स्टावर आहे हे बघ ते 3 दिवस आले वगैरे सगळं ठीक आहे आज 8ला येणार होतीस हा 9ला का आलीस हिने काय समजायचं ही माझी बायको आहे माझी प्राणप्रिय बायको आहे हिने काय समजायचं 8 आणि 9 फरक नाहीये का 8 म्हणजे 2 गोळे असतात 9 हे 9 झाले हा फरक कळत नाही तिला काय करून टाक नाही, तिला कळलं पाहिजे ना त्यातलं सांग ना मला तू अरे कुठे गेली कुठे होतीस 3 दिवस नाशिक भावा नाशिकला गेलीस हात हलवत परत आली वाईनची बॉटल नाही काही चिवडाचं पाकिट नाही आय एम सॉरी हा सांग ना मला तू याच्या पुढे जर मला अशी वागलेली दिसलीस ना माझ्यापेक्षा कोणी वाईट मेसेज सांगून ठेवताय माझ्या वणीला त्रास झालेला आय! सांगून ठेवत हाकलून लावा इथून बाहेर हाकलून लावा बाहेर तिला रडू नको रे बाबू हे लगेच पाकडू नको पागळत नाहीये ती लगेच अगं खरं करू नाटकं करते. ऐक रडू नको ऐक हगलू नका ना साहेब हगलू नका हो, मी खरं सांगते बघ, मला असा आवाज चढवायचा नव्हता कसं असतं बाळा का 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 रजा? मी निघाली होती ताई मी तू काय करतेस मला मी निघाली होती 8 वाजता खरं सांगते 8ला हा मग काय झालं मला सांग माझा नवरा हो मी नरकात राहते हो ताई नरकात राहते काय सांगू तू नको रडूस ग नको रडूस उठ 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 बस इथे ये इथे बस रडू नको काय झालं बस काय झालं नाही नको नको बस इथे काय झालं मी निघाली होती 8 वाजता निघाली माझा नवरा बसला तिथं तंगड्या पसरून ऑर्डरही सोडतोय बबे चाय दे मला जायचं आहे की नाही 8 वाजता मला कामं आहे ती त्याला कळत नाव आहे हाय पुरुष आहे तो पुरुष आहे हात पुरुष आहे पण एका कामाला हात नको का लावायला ताई सांगा बरं लावलं पाहिजे नको रडूस ग तू नको रडूस प्रत्येक घरातले नवरे असेच असतात असं काही वेगळं नाही काय बोलतेस तू काय वने 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 काय वने मदत करता तुम्ही मला किचन मध्ये मी असते राब तुम्ही येता विचारता काय हवं का ग वने विचारता कधी मला तुम्ही म्हणे तुला मदत म्हणूनच आपण हिला ठेवले ना पगार देतो का देतो पगार मला सांग म्हणजे सगळी मेहनत बाईने करायचं सगळं राबायचं बाईने पुरुषाने काय असं तगड्यावरती करून बसायचं फक्त अरे पण तो मुद्दाच नाहीये ना चहा घेता येत नाही तुम्हाला हात कशाला येत हे हात कशाला दिलेत ओतता येत नाही असं गाळता येत नाही तुम्हाला आम्हाला विचारता वने कधी चहा देऊ का ग विचारता तुम्ही अगं मुद्दा तो नाहीये चहा मला येतो करता पण तो नीट नाही करताय टेक्निक आहे ना चहा करणं हे सुद्धा चहा बनवायचं कसलं डोंबल्याचं टेक्निक आहे तेव्हा साखर आणि पावडर चुकून जरी गरम पाण्यात पडले की नाही चाय बनतोय दुधाचं काय दूध कुठून पडतं त्याच्यात मोठी चहा की मला सांगते ती ते दूध असतं ना सकाळी दूधवाला भैया देतो घरी टिंगटॉंग करून तो पुरुष असतो हे बघा हो. पण दूध म्हैसच देते ना की दूधवाला स्वतः देतो अगं काय मला नाही सुचत आहे पण मुद्दा तो नाही आहे आपलं काय ठरलंय तिला ओरडायचं ठरलंय ना तिने 3-4 दिवस दांड्या मारला त्याच्यावर बोल ना सर आपलं काय ठरलं मला कशाला पेटवलं असतो सांग ना विचार ना तिला मारलंस की नाही दांड्या त्याचं उत्तर दे माझ्या प्राणप्रिय वनीला आता उत्तर दे का मारलंस दांड्या मजबुरी आहे हो माझी
काय मजबुरी आहे? नाही खरं सांगते मी काय मुद्दाम आपलं म्हणून काम करते, हे सगळं करते की नाही ताई सांगा बरं. आपलं म्हणून करते, मजबुरी आहे हो माझी. माझ्या घरात माझ्या नवऱ्याचा भाऊ, माझी वंश सगळे पोरा बाळांना घेऊन येतात, मग त्यांचं मलाच करावं लागतंय. कोण करणार हो? मला दिवसभर राबावं लागतंय मग घरातले. माझं काय वेगळं आहे? ते काय वेगळं? काय बोलतेस तू? प्रत्येक वेळेला काय माझं काय वेगळं आहे? माझं काहीच वेगळं नाहीये. तुमची सगळी मंडळी इथे येत नाही. वाढदिवस असेल, चला समुडीकडे जाऊया. रक्षाबंधन आहे, चला समुडीकडे जाऊया. गावच्या जमिनीची मीटिंग आहे, चला समुडीकडे जाऊया. समुडी इथे बसल्या राजासारखा आणि समुडीची कोंबडी तिथे किचन मध्ये राबते. रांधावाडा उष्टी काढा, रांधावाडा उष्टी काढा. अगं उष्टी काढायला सुद्धा खा करतेस ग तू. बघ अरे हे यार तू काय बोलतेस? काय तू ऍक्शन करतेस? ताई रडू नका, ताई बरोबर बोलताय. अरे माझे पाहुणे, प्रत्येक पाहुणा असं कसा चालेल? मला काहीतरी उगीच दाखवत असं असते. नाही साहेब, पण येतात तुमचे पाहुणे येतात, तिथं 100 भांडी पडतात. ती मग मला रोज 8-10 भांडी असतात. 100 भांडी मी कधी तक्रार केली काय? नाही ग, तक्रार घासते की नाही, आपलं म्हणून करते की नाही सगळं. कधीच काकू केलं नाही. बघा तुमच्या घरातल्यांमुळे तिला केवढा त्रास होतोय बघा. अगं पण ते माझ्या घरातले आले कुठून मध्ये? तिच्या घरातल्यांबद्दल बोलत होतो ना. वनी तुझं वेगळं इम्प्रोव्हायझेशन करतेस तू. कळतंय का तुला? भांड्यांना डाग पडतात ना, त्याबद्दल विचार ना तू. झाडू मारत नाही, बोल ना त्याच्याबद्दल. हे का नाही बोलतेस तू? झाडू मारतेस तू? आता खरं सांगते, मग कशी काय खोटं बोललीस सगळं? माहितच ताई माझे मोठे दीर आहेत की नाही, मी झाडू मारते की नाही ते शी काय ग, काय झालं? त्यांची नजरच वाईट आहे हो. माझ्या धीराचं तरी कुठे वेगळं आहे? वने दादा तिरळा आहे. तेच म्हटलं ना, नजर वेगळी आहे ना. अगं वेगळ्यात सुद्धा असं फरक आहे की नाही? अगं तो संत माणूस आहे, त्याच्याबद्दल नको बोलू असं. संत नाही, संथ माणूस आहे. कप असा नेला की गार होतो त्याचा चहा, मग परत गरम करा, परत होता. वनीने करायचं काय? मी काय करू वेगळा? रडू नका ताई, ताई रडू नका. हे बघा आपला बायकांचा जन्म असतो की नाही, असाच असतो. अरे हे कुठे चाललंय? सगळ्यांचं करावं लागतंय ताई. आपल्याला नवऱ्याचं करा, पोराबाळांचं करा, त्यांच्या नातेवाईकांचं सगळ्यांचं करा. एक मिनिट, हे मला कळत नाही यार. मी स्वस्त बसलो होतो, मला पेटवलं आणि नंतर एकत्र गेला दोघी. मी एकटाच तिकडे पेटत राहिलो. ह्याला काय अर्थ आहे यार तुमच्या? म्हणे तुला कळत कसं नाही ती? हे बघ ना, हे बघ गळ्यात बघ तिच्या हेडफोन आहेत ते लावून. तू मला सांगितलंस ना, हेडफोन लावून ती सगळं कामं करत असते. आपलं ऐकतच नाही काही. बोल तिला. 1 मिनिट साहेब, आता मी माझ्या फोनवर बोलत असते. तुम्ही पगार देता म्हणजे काय विकत नाही घेतलंय, आम्हाला कळलं की नाही? म्हणे मला बोलते. बोल ताई, तुम्ही नसता की नाही घरात, तेव्हा हे डान्स रील करतात आणि मला शूट करायला लावतात. एक्स्ट्रा पैसे देता काय मला त्याचे? नाही, एकदाच मी केली होती, एक कुतूहल म्हणून मी केलेली होती डान्स रील. येस, आय अग्री. नाही, हे स्वतः नाचले, मला बोलले तू पण नाच, मी तुला कोलॅप पाठवतो म्हणून. ते शाहरुख आणि मी काजोल. एकदाच बोललो होतो, शाहरुख आणि काजोल मी एकदाच बोललो होतो. पण त्याच्यानंतर काय एकच रील केलेलं होतं आम्ही. शाहरुख. हो येस, शाहरुख. गाणं लाव. काय? शाहरुखचं गाणं लाव. एक मिनिट, काय नाचा. ए वने नाचा, shoot वने, कर. हे नाही, हे बघ वने, आपण नाचा, नाहीतर आजपासून घरातली सगळी कामं तुम्ही करायची. वने स्किट कुठे सुरू झालं? तू असं नको करू. नाचा. लावू काय? तुझं तर कहर परफॉर्मन्स. नवरा बायकोचं भांडण कुठून सुरू होऊन कुठे संपेल काही सांगता येत नाही, हेच खरं. खूप भारी परफॉर्म केलं, खूप भारी. विचारूया हास्यरसिकांना. प्रसाद वा वा, बहारदार, फारच मजा आली. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते, हे वाक्य ज्या घरातनं ऐकू येत नाही ते घरच नाही. आणि हे त्यांचं काय म्हणतात त्याला? ब्रीदवाक्य आहे. हा, ब्रीदवाक्य आहे. ब्रीदवाक्य आहे प्रत्येक बायकोचं. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते. या वाक्यावर म्हणजे मी जेव्हा हे वाक्य ऐकतो तेव्हा लढाई हा शब्द ऐकायच्या आधीच मी हरलेलो असतो. ओके, मी हरलो. ओके, पुढे. एनिवे, पण ते चेतू ज्या पद्धतीने तू टांगा पलटी केलास ह्या दोघांना, हो, लाजवाब. जो साळसूतपणाचा आव आणला होतास त्या कामवालीचा, तो फारच लाघवी होता आणि लबाड पण होता ॲट द सेम टाइम. मजा आली. आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग तर अफलातून आहेच. पण बारीक बारीक ज्या काही जागा होत्या, पहिली जी एंट्री वनिता, मी पण पडायचा बाकी होतो.
त्या एंट्रीचा फोर्स आणि तो आवाज म्हणजे आजही माझ्या आठवणीत आहे. लाजवाब, मस्त, मजा आली, खूप मजा आली. व्हेरी नॅचरल, व्हेरी लाईव्ह परफॉर्मन्स. सुपर. सोनाली ताई. रविवारची सकाळ अशीही असू शकते. फारच छान. या दोघीच्या मैत्रिणी झाल्या ना, त्या तशा असतोच. आपण मैत्रिणीच असतो, पण कधी कधी रुसवे फुगे चालतात, होय की नाही? त्यामुळे ज्या नोटला सुरू झालं तेव्हा मात्र असं वाटलं नव्हतं की यांची मैत्री बघायला मिळणार आहे. पण मला एकच गोष्ट लक्षात राहिली अख्ख्या प्रहसनातली, ती म्हणजे तुझी एंट्री आणि समीर तुझा नृत्याविष्कार. त्यामुळे मला तिथे यावं लागेल त्या एंट्रीसाठी तुला एक पप्पी द्यायला. मंडळी, आज केळवणातच होणार आहे कांदे पोह्यांचा देखील कार्यक्रम. चला बघूया यामुळे लग्नाच्या गाठी घट्ट होत आहेत की सैल, तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. रमेश 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 काय झालं? एकदा फायनल चेक कर ना. साडी ओके आहे ना? कमाल. केस केस ओके आहेत? सिल्की. चेहरा ठीक आहे? क्यूट. खळी ठीक आहे? जीव घेणे. कमाल दिसतेस. तुला एक सांगायचं होतं. स्वातंत्र्यपूर्व काय जन्माला आली असतीस ना, तर ब्रिटिश कोहिनूर ऐवजी तुला घेऊन गेले असते. मी खळीचा बळी आहे. तसं नाही रे, पण आपण पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी म्हणजे तुझं आणि आत्याचं एकतर नातं एवढं कॉम्प्लिकेटेड आणि त्यात मी पहिल्यांदा भेटणार, त्यांना मी आवडले पाहिजे रे. मला ना त्याचं खूप प्रेशर आलंय. टेन्शन नको घेऊ, तू सगळ्यांना आवडतेस. आता गल्लीत नेताना काय झालं बघितलेस ना, सगळे वाकून बघवते, एक जण पडला खाली. टेन्शन नको घेऊ, मस्त दिसते. पण माझं पहिलंच केळवण आहे ना, त्यामुळे पण जरा. माझं पण पहिलंच केळवण आहे. केळवणचा बिझनेस नाही करत मी. आता उद्या केळवण करूया असं नाही सांगते. छान दिसते, टेन्शन नको घेऊ. नाही तू कर. नाही ठीक आहे, नाही तू कर. तुझी आत्या आहे, तू वाजव बेल. आता लग्नानंतर आपल्याला सगळे एकत्रच करायचं, तर एकत्र करूया. बाई अगं बाई. चल ना. बाई आले वाटतं. पळत सुटली. काय झालं रे तुझं? काय झालं म्हणजे? केवढा झालास रे, केवढा झालास. बापरे, एवढासा होतास रे. असं ना कपडे काढून अंगणात धावपळ करायचास. बापरे. आणि मग मच्छर चावायचे. प्रिया आत्ते, आत्ते प्रिया, प्रिया. आत्ते प्रिया, प्रिया आत्ते. काय झालं आत्ते? आत्ते, आत्ते. काय नाही नाही रे, नाही नाही. नशीब काढलंस रे. केवढी गोड आहे. नशीब काढलंस रे. माहिती आहे. नाही नसतं एवढं गोड कळीच नसतं. ते वर्ल्ड मिस युनिव्हर्स सगळं कॅन्सल करून टाका. बापरे. आई ग. काय पत्रिका वगैरे देणार का? तेच करत बसलोय. पत्रिका द्या, पत्रिका द्या. त्याच्या अगोदर आम्ही दोघं छान दिसतो ना एकत्र. मीठ आणि मोहरी एकत्र ठेवल्यासारखे वाटताय. आई ग, दृष्ट नको लागायला कोणाची. बापरे. द्या पत्रिका द्या. लग्न ठरलं.
कसं रे किती वर्ष वा 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 मस्त. येणार लग्नाला येणार येस हा? बसा 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 कशी आहेस तू बरी आहेस ना मस्त दादाने बरं सोडलं तुला एरवी माझं नाव काढलं तरी त्रास होतो त्याला ऍक्च्युली सोडत नव्हता तो पण त्याला मीच म्हटलं की आता माझं लग्न जवळ आलं तर जरा सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून म्हटलं आणि मी बघ लिहून घे माझ्या लग्नाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येणार आहात ते दादा समंजसच आहे माझा प्रॉब्लेम तुझ्या आईत आहे कळलं ना तिने फूट पाडली आहे आमच्या भावा बहिणींमध्ये डोक्यात जाते ती बाई माझ्या आते प्रिया प्रिया आते आते प्रिया प्रिया जाऊ दे आता काय काय जुनं काढत बसायचं बाई आता लग्न आहे एवढ्या गोड मुलीचं लग्न आहे कुठे जुनं काढत बसायचं झालं गेलं गंगेला मिळालं सोडून द्या लग्न गेला काय ग ए बाळा नाव काय म्हणालीस प्रियदर्शिनी सॉरी जरा मोठं नाव आहे प्रियदर्शिनी पण लाडाने मला प्रिया म्हणतात तर तुम्ही प्रिया पण म्हणू शकता दोन्ही नाव आहेत नाचरे मोरा दोन्ही मस्त आहेत प्रिया प्रियदर्शिनी दोन्ही नाव मस्त आहे मला आवडलं नावात एकदम असं ना प्रेम आहे आपुलकी आहे ऍक्च्युली जिव्हाळा आहे मोहब्बत आहे नाही तर श्रमेश असं अंगग टाकलीस माझं नाव घेताना श्रमेश श्रमेश चांगलं नाव आहे श्रमाचा ईश श्रमाचा देव इतका चांगला अर्थ आहे त्याला ना सतत श्रम करायचे मेहनत कष्ट बापरे तुझं नाव ऐकून पण घाम येतो माहितीये श्रमेश तरी मी दादाला सांगत होते श्रमेश पेक्षा ना श्रम आयुष ठेव म्हणजे कसं श्रम थोडुसेच आयुष महत्वाची नाही आयुष जास्त श्रम थोडुसे पण ऐकेल का तुझी आई ते आता माझं तिला नाव चालेल का माझं नाव चांगलं आहे श्रमेश मला आवडतं लोकांना पण आवडतं ते ना युनिक वाटतं ना जाऊ दे ना पण नावाचा विषय कशाला बस ना जरा काय गे कधी झाला एवढा बघण्याचा कार्यक्रम वगैरे काय कसं मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला तुम्ही हव्या होतात शी का म्हणजे अगं थोडक्यात माझ्या नंडेचा मुलगा आहे ना चैतन्य त्याच्यासाठी मुलगी बघतोय काय काय मुलगा आहे माहितीये रुबाबदार म्हणजे रुबाब त्याला त्याचा अर्थ रुबाबदार आहे तुला कश्मीर महाजनी माहितीये हो सेम दिसतात त्या दोघांना बाजूबाजूला उभं केलं ना तो जास्त कश्मीर महाजनी वाटतो हा बाद होईल एवढा रुबाबदार बापरे म्हणजे सॅल्यूट असा मुलगाच पाहिला नाही आणि पॅकेजचं काय करशील पॅकेज म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चौपटच असेल माझा काय संबंध त्याचा काय थांब रे जरा तुझं कमीच असणार ना काय बोलतो म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जरा आधी भेटली असतीस ना तर त्याच्याशी ओळख करून दिली असती म्हणजे आली असती याच घरात पण जरा बऱ्या मुलाबरोबर अशी आली असती ना काय बोलतेस तू अगं माझं लग्न ठरलंय आज आम्ही केळवणाला आलोय तू काय हा चैतन्य कुठून आला मध्येच अरे तूच विचार कर आता प्रिया श्रमेश कसं वाटतं त्याच्यापेक्षा थर्माकोलवर बघ प्रिया चैतन्य किती छान प्रफुल्लित वाटतं म्हणून म्हटलं फक्त ते थर्माकॉलवर नाव चांगलं वाटतं म्हणून लोक लग्न नाही करत लक्षात घे त्याच्या पलीकडे पण काहीतरी असतं आणि मी आल्यापासून बघतोय माझं नाव माझं पॅकेज माझं दिसणं याच्यावर सगळ्यावर बोलतेस मी चांगला नाही दिसत मी छान दिसतो माझ्यासारखा दुसरा कोण नाही दिसत म्हणजे मी हँडसम आहे आवाज खाली बोलते शांत माझं पॅकेज हा ताजमहल मी पोसू शकतो एवढे पैसे मी काय कमवतो कळलं काय काल रात्री तिला चिकन लॉलीपॉप पाहिजे होता दिला मी बस किती बोलशील एवढं बोलते ती तुला माहिती ना तुम्हाला किती आवडतो माहिती आपलं प्रेम कच्चं आहे का नाही मग तू हा सारखा मग एवढ्या वर्षांनी भेटतायत त्या जरा काय मस्करी केली तर एवढा भडकशील समजून नाही घेतायत काय चैतन्य सॉरी हे तुम्ही रडू नका अहो काय तू आज आलेली मुलगी माझं मन ओळखतेय पण हा माझा भाचा याला नाही कळत माझं मन असाच आहे हा आणि हे आत्ताचा नाहीये हा राग आहे ना आईवर गेलाय माझ्या दादाचा नाहीच आहे हा दादाचं काहीच घेतलं नाहीये काही नाही सगळे आईचं शोधून सगळे वाईट गुण घेतलेत आईचे अगं पण दादाचा काहीच नाही याच्यानंतर पॉज कशाला घेतलास केवढा गैरसमज होईल तिचा माहितीये अरे आपली सून आहे ती येणारी चिडचिड असा नाकावर राग असतो आणि हे आत्ताच नाहीये हा एवढासा होता ना तेव्हापासूनचा आहे जरासा राग आला ना की हे कपडे काढायचे अंगणात धावत सुटायचं चिडून आपलं काय ते आणि मग मच्छर चावायचे ओके नाही ते कपडे घातल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात बरंच काय घडलंय ते सांग मी नागडा फिरत होतो याच्याने आमचा संसार कसा पुढे जाणार आहे हिचा काय फायदा होणार आहे सहचारिणी म्हणून
सांगणार. बापरे उतावळा झालाय बघ केवढा. सांगणार, सगळं सांगणार. जेवायला आलायत ना पण त्याच्याबद्दल नाही का बोलायचं मग? नाही, भूक लागली, खूप भूक लागली. हल्ली हगली ना. थोड्या वेळाने जेऊयात का? आधी थोडं बोललो असतो आपण. चालेल 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 हो. पुढे वर्षाने आलायस रे भेटायला आत्याला. जीव ओतून स्वयंपाक केलाय व्हेज नॉन व्हेज काय खाल माहित नाही. एवढ्या वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी सगळं बनवलं. व्हेज नॉन व्हेज म्हटलं जे खातील ते द्यायचं आपण. ऐकूनच भूक लागली मला. ते काय केलंयस आज? दोन्ही केलंय. व्हेज नॉन व्हेज दोन्ही? दोन्ही खाणार? भात आणि अंड्याचं ऑमलेट. बापरे. भात व्हेज आणि ऑमलेट नॉन व्हेज. कशात काय कालवायचंय? केळवणला अंड्याचा भात केला तिथे काय? असं विचारतात का? गप्प बस. गप्प बस. आपण केळवणाला आलोय, त्यांनी जे काही केलं ते आपल्याला खायचंय बस. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हा काय मी कधी बघितलं नाही. आय एम सो सॉरी. मला आवडतं असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला. मी खाईन, मला आवडेल हे कॉम्बिनेशन. हो ना. मी तर म्हणते एक्सपेरिमेंट करावे. ते कळतंय. एवढा मोठा एक्सपेरिमेंट हातात घेतलायस. काय बोलतेस तू? नाही नाही, मला विचारायचं होतं की असं एका फटक्यात हो म्हणालीस तू काय? याला बघितल्या असं झालं आणि मग विचार करून हो म्हणालीस. मला बघून ती असं काय करेल? हॉरर चित्रपट आहे मी? अरे अरे आमचं लग्न ठरलंय. तू असं काय करते? मी सांग बघून. इथे बस, इथे बस. मी सांगते. इथे बस. फार चिडचिड कर. तू जवळ बस. खरं सांगू का? जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा असं थोडस झालं. प्रिया काय तू? मी खूप ट्रान्सपरंटली सांगते. असं थोडस झालं. म्हणजे मैत्रिणींमध्ये बोलताना आमच्या चर्चा पण झाली की कपाळ फारच मोठं आहे, चष्मा पण आहे आणि लेन्सेस पण नाही वापरत तो जुना चष्मा, आणि चेहऱ्यावर सतत गोंधळलेले एक्सप्रेशन्स. नेहमीच. पण बाबा काय म्हणाले माहितीये? आपण ना चेहऱ्याकडे फार लक्ष नाही द्यायचं. म्हणजे बाह्य रूपात नाही रमायचं. आतला माणूस महत्वाचा आहे. कारण की चेहऱ्यांची सवय होते, पण माणूस चांगला असेल ना तर संसार टिकतो. मग हळूहळू गप्पा मारल्या, भेटलो, खूप एकमेकांना जाणून घेतलं आणि मग एक दिवशी सोलकढी पिता पिता हा किती सोलफुल माणूस आहे असं मला कळलं. सोलकढी आणि सोलफुल हा विनोद केलास तू आता? नाही. बरी आहेस ना? अरे बाबा, मी हे सांगते की अशा पद्धतीने मी तुला पसंत केलं. मला कळत नाही तू कुणाच्या बाजून बोलतेस. तुझ्या अजिबात वाटत नाहीये ते. अजिबात माझ्या बाजून वाटत नाहीत. फसली ग. काय 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 म्हणाला? बोलू नये पण फसलीस. माझा दादा पण असाच फसला होता. ती आते गप्प बस तू. तुझी आई असंच सुरुवातीला गोड गोड आहो 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 गोड गोड वागून फसवलं माझ्या भावाला आणि मग नंतर खरे रंग दाखवले सगळे. तू पण फसलीस. आते जिच्याबद्दल बोलतेस ना माझी आई आहे आणि ती खूप चांगली आहे. तू तिचा उगाच गैरसमज करून देऊ नकोस. चांगली आहे. हो. एक मिनिट, मला ना श्रमेश खरंच आवडलाय. खरंच आवडलाय. खरंच सांग. परडीत एकच फळ असल्यावर काही चॉईस असतो का? ओके नाही. तूच मला सांग, परडीमध्ये संत्र, मोसंब, कलिंगड, आवाकाडो, किवी हे सगळं जर असेल तर चॉईस असतो ना आपल्याकडे. आता काय बोलणार? लग्न ठरलं, गळ्यात पडलाय चिक्कू, करून टाका, केळवण करून टाकूया. चिकू आणि बाकीचे आवाकाडो, सगळे आवाकाडो आणि मी एकटा चिकू. तुला जर आमची जोडी पटत नसेल ना तर आम्ही निघतो. चल प्रिया तू चल. एक मिनिट. बस खाली. का पटत नसेल? अरे आत्या रे मी तुझी. मी उखाणा पण इमॅजिन केला हिच्यासाठी. हो. काय 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 सांगू? हो सांगा ना. सोन्याचे दागिने सोनाराने घडवले, सोन्याचे दागिने सोनाराने घडवले, चैतन्यरावांचं नाव घेताना सासूबाईंनी अडवले. अहो पण मी चैतन्यरावांचं नाव का घेईन? मी श्रमेशचं नाव घेईन. ती चैतन्याचं नाव का घेईल? ती माझं नाव घेईल ना श्रमेश म्हणून. अरे चिडचिड 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 नुसती. कुठे घेऊन जाते? एक मिनिट बस झालं. एक मिनिट. या उभे राहा उभे राहा. हातात हात धरा. असेच राहा. मी नाही पळवून नेते तिला कुठे. हा नाही आत्या तसं नाही. काहीतरी हात धरून बसा वाटल्यास. काय ऍक्टिंग करते कुठची ग तू? मी पुण्याची. तू काय झालं? तू पुण्याची आहेस? हो. तू तू त्या पुण्याची आहेस? एकच पुणे आहे. चैतन्य पण पुण्याचा आहे अगं. आधी भेटला असता तर तूच विचार कर. हे बघ तुला सासर माहेर सगळं जवळ जवळ किती छान झालं असतं. काय गरज आहे
आजूबाजूची यार रत्नागिरी सुकी आहे ती रत्नागिरी झाड आहेत खूप गप्प बस जरा. काय तू कॉल अत्ते भाऊजी हॅलो भाऊजी काय कशी आहेस? म्हणता? अरे मी मस्त वासंती कशी आहेस छान उत्तम. तुम्ही कसे आहात? मी मस्त बोल वा वा ऐका एक मिनिट ऐका बघा आता ही बघा मुलगी बघा काय काय नमस्कार. सुंदर आहे आहे सुंदर ना? आहे आहे का खपली 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 हे बघा याला याला का अरे 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 सांगितलं होतं ना तुम्हाला आहेत चांगल्या मुली आपण शोधत नाही आपला प्रॉब्लेम आहे माहितीये तुम्हाला मग काय होतं आपण उशीर करतो आणि मग चांगली चांगली फुलं चुकीच्या परडीत पडतात बोलले होते ना तुम्हाला मी एक काम करा चैतन्याला बोलवा इथेच आहे बोलवा मग चैतन्य! त्याला सांगा जरा ते 6 पॅक्स करत बसण्यापेक्षा पोरी पटव जरा चैतन्य चैतन्य ए काय रे मामी कशी आहेस छान 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 बाळा तू कसा आहेस मी मस्त आहे मामी तू हा, एक मिनिट आता गप्प बस आता 1 मिनिट ही बघ आई अहो, नो, इथे कोण आहे? ऐका मला हा चैतन्य हा बोला हा चैतन्य अशी का बघतेस हॅलो 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 हा हॅलो ओ माय गॉड हू इज Hello. दिस यू आर गॉर्जियस माय सेल्फ चैतन्य उर्फ कश्मीर हाय हाय माय सेल्फ प्रियदर्शिनी उर्फ प्रिया स्वीट नेम खळी पडते तुला आणि लाजतेसही तू खूप छान थँक्यू त्या गालाला पण खळी पडते का तुझ्या हो हो इथे इथे अच्छा सॉरी इथे 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 आणि इथे पण आहे इथे पण आहे व्हेरी नाईस तुझा नंबर मिळू शकेल का मला 787 काय 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 नाही नाही हे काय माईक बाजूला करून खाली दाखवतेस तू नंबर दे सॉरी नंबर 2 सेकंदाची ओळख आणि 787 डायरेक्ट इंस्टाग्रामवर शिनिता प्रिया बायोडाटा पाठव त्याला कोण आहे तो शेनिदा प्रिया ना मामी तर काय तू श्वास का सोडतेस बनियन तरी घालायचा वेड्या उघडा बोलतोय काय होणार मुलींचा वेडा दे बापाला फोन दे तुझ्या त्याला डान्सचं होते भाऊजी भाऊजी अहो लाजली होती म्हणून दिला तिने नाही 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 झालंय नाही अजून झालं नाहीये करणार मी नाही तुम्ही सांगायची गरज आहे का मी करणार ना प्रयत्न करू करू हा करू 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 हा करू चला हो करू हा कसले प्रयत्न करणार आहेस तू कसले प्रयत्न करणार आहेस तू तुला पटत नाहीये का आमची जोडी कोण तो चैतन्य उघड्या पोरावर हिला बोलायला का लावलेस तू ओरडतोय बरोबरच आहे किती चिडचिड करशील इथे राग असतो रे तुझा रे आत्ताच जरा हे लहानपणापासून आहे ह्याचं एवढासा होता ना तेव्हा पण जरा कोणी हातातलं खेळणं खेचून घेतलं की हे कपडे काढायचे रागाने टन 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 फिरायचं आपलं आणि मग काय मच्छर चावायचे तिलाही कळलं कारण आल्यापासून तू तेच बोलतेस आल्यापासून मला मच्छर मध्येच फिरवते तिथनं बाहेरच नाही काढलायस तू थांबणार रे चैतन्य अरे काय मला नाही पटलं सॉरी 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 चैतन्य बोललीस तू मला तू चैतन्य बोलली माझ्या मनात श्रमेश होतं आय एम सो सॉरी ऐका ऐका तो नाही नाही एक मिनिट चैतन्य बोलली ना नाही नाही काय काय होतंय ना तुम्ही सतत चैतन्याला श्रमेशला बोलताय तर प्लीज तो ऐकून घेतो म्हणून तुम्ही काहीही बोलाल का हा ठरलंय आता लग्न आमचं ठरलंय ठरलंय असं काय केलंस तू ठरलंय नाही नाही अरे कॉन्फिडन्सली सांग ना ठरलंय श्रमेश बरोबर लग्न ठरलंय फोर्सफुली होते ना बाहेर ठरलंय तुम्ही या लग्नाला अजिबात आमंत्रण वाटत नाही येणार लग्नात बाजूला होतो बाजूला तू मला बाजूलाच करतेस आल्यापासून बस जरा लग्नाला येणार मी एवढ्या गोड मुलीच्या लग्नाला मी नाही येणार का पण कसं असतं ना बाळा हे बघ खरं म्हणून सांगते 7 फेरे जोपर्यंत होतात ना आपल्याकडे चॉईस करायला वेळ असतो हा मी तर सांगेन 4थ्या फेऱ्याला जो पुरुष मनात येतो ना तो तुझा खरा साथीदार माझच बघ ना 4थ्या फेऱ्याला लग्नातून पळून गेले म्हणून दादा बोलत नाही माझ्याशी पण आज सुखी आहे ना मी चॉईस महत्वाची बाळा आपल्याला चॉईस करता आली पाहिजे आत्या कळलं तुझ्या कानात वासरू मेलंय का
मी मगासपासून जे बोलतोय तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाहीये का? ती माझी होणारी बायको आहे. आम्ही इथे केळवणाला आलोय. तू तिची सेटिंग का लावून देतेस त्या उघड्या पोराबरोबर? चुकीचं बोलते का मी? बस झालं, चल ए तिचा भात आणि आमलेट ती खाली. अरे एक म्हणजे पर्स चल तू चल. अरे अरे असं चल, चल, ए, तू चल, चिडचिड पर्स घे, नाही. पर्स घे, चल. चैतन्याचा फोन. हा बोल रे. बाई करमत नाही वाटत. 1 मिनिट देते ए का थांबलीस? काय आलं? कुणाचा फोन आहे? ते प्रायव्हेट बोलायचं Private? आपल्याला जरा आज जाऊन बोल जा. आत का पाठव? काय झालं? कुणाचा फोन आहे तो? ती आत का गेली? परीक्षा घेते रे. कसली? अरे उद्या तुझं लग्न झालं आणि जरासा बरा मुलगा दिसला तर पळून जाईल का? त्याची परीक्षा घेते. गप ना तू जरा बोलू दे त्यांना. तुला कळतंय का? या दरवाजापर्यंत ती अतिशय चांगली मुलगी होती. आतमध्ये आल्यापासून तू मनात काही ना काही भरवतेस तिच्या. नाही रे. अगं तू काय नको ते अरे करते? आवडला? आवडला? तुझा श्वास का फुललाय? तो परत उघडा होता की काय? अरे अरे फक्त आवाज ऐकला मी. आवाज? मग एवढं? आवडला? मला बाबांना भेटायला जायचंय श्रमेश. अरे पण त्यांनी परमिशन दिले म्हणून आपण फिरतोय ना पत्रिका वाटत. चैतन्याच्या बाबांना चैतन्याच्या बाबांना भेटायचंय. काही बोलू नकोस प्लीज प्लीज. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू मला जाऊ देशील. मोहब्बत हो ना जाने दो, जिद नाही हो ना तो मत अडाना. अगं बाई चैतन्य. बघितलंस मी म्हंटल होतं ना ही वाईट आहे मुलगी. गेली बघ कशी. कुठला फालतू शेर मारून गेली ती? हं? तुझ्यामुळे तरी मला पप्पा सांगत होते जाऊ नको, जळकं लाकूड आहे, नाती गोती जाऊन टाकेल. पण मी कौटुंबिक एकत्र प्रिया अरे रमेश प्रिया, जाऊ नको प्रिया. एवढा मरमर करून स्वयंपाक केलाय, जेवून तरी जायचं. जाऊ दे. वा 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 वा. स्किट आणि केळवणाचा मेन्यू दोन्ही आवडलं. प्रसादा. वा वा वा, बहारदार. कार्तिक, विश्वामित्री आणि श्रमेश दोघांसाठी खूप टाळ्या. ओ ग बाई. माझ्या माहितीनुसार कार्तिकची ही दुसरी संकल्पना आहे, पण फारच रंजक, म्हणजे फारच गोड संकल्पना होती. आणि श्रमेश, तू लिहिलंस पण फार गोड. मजा आली, खूप मजा आली. प्रिया, अत्यंत गोड दिसतेस आणि ट्विस्ट होता तुझ्या कॅरेक्टरचा, तो फारच इंटरेस्टिंगली दाखवलास तू आज. फारच मजा आली दोन्ही. थँक्यू. श्रमेश, मस्त मस्त, वंडरफुल. ईशा, तुला पण काहीतरी कमाल गंमत काहीतरी सापडली होती या कॅरेक्टरमधली. म्हणजे धड तिचं प्रेम आहे का नाही, धड तिला कुटुंब तोडायचं आहे का नाही, ती धानरड आहे का नाही, ती भात आणि ऑमलेट एकत्र बनवणारी, असं सगळंच तुला ते फार मस्त पद्धतीने सापडलं. एक खूप मस्त कॅरेक्टर तुझ्या वाट्याला आलंय आज, आणि मला असं वाटतं ते नक्कीच पुढे जाईल, 100% जाईल. मला असं वाटतं गेम चेंजर इज ओमकार राऊत. म्हणजे मी आजपर्यंत या मंचावरचा, या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. अनेकांनी इथे रोल केलेत, वेगवेगळे रोल केलेत, एका स्किटमध्ये वेगवेगळे रोल केलेत. आपला गोस्वामी फोनवरनं ते सासरे बुवा करतो त्या सुनेच्या स्किटमध्ये, किंवा मध्ये मंदार चांदोडकरनी एकाच स्किटमध्ये 4 रोल केले. हे सगळं एका बाजूला, आणि फोनवरती डबल रोल करणारा माणूस एका बाजूला, आणि तेही बसल्या जागी. म्हणजे आणि त्यातही त्यांनी अभ्यास केला. म्हणजे काका होता तो, जेव्हा बाप होता तेव्हा तो रिलॅक्स होता, आणि मुलगा होता तेव्हा आणि मला तो उघडा आणि कपडे घातलेला दोन्ही दिसला आवाजातून. यू स्टोल द शो. तो फायनली केळवण ते वणवण या तुझ्या प्रवासाला शुभेच्छा. सोनाली ताई. बेस्ट. खूप मजा आली. फार गोड दिसलीस तू आणि फार चुकीचं वागलीस. केळवणाला येऊन असं करतात का? कुणाचंही आत्याचं ऐकून काहीतरी तुझ्या कानात वारं शिरलं होतं. श्रमेश, खूप छान. ही बारीक झालेली आत्या खूप आवडती आहे. कीप इट अप. व्हेरी नाईस. मंडळी, 2 नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे चालू आहे राडा.
चला बघूया इथे हास्याचा धुराळा कसा उडवला जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. दत्त्या ए पम्या अरे या चिंपट लोकांमुळे आज आपले अण्णा व्हेंटिलेटरवर येत रे. ए इकडे बुंदी गप नाही तर बुंद्या फोडीन तुझ्या. याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमच्या भाऊंची अवस्था अशी झालेली आहे. सायलेन्स गापा. ए पम्या चल रे गोचबड रे काय दांगडो लावला रे कानफट्टेत फोडून टाकीन एकेकाचे. बाय ना हॉस्पिटल आहे तुमच्या पार्टीचं ऑफिस नाही आहे. आणि तुमचे अण्णा आणि तुमचे भाऊ तुमचे भाऊ दोघं पण चुकावलेले आहेत बरं का. नाही सांगा त्यांना कोणाची चूक आहे ती. ए शांत राय काय गरज होती या वयात रेस लावायची. बाय ना रेस लावल्यासारखे रस्ते आहेत का आपल्या गावात. सगळे खदड खदड रस्ते आहेत. गेल्या 2 पिढ्या अण्णांनी जो काय रस्ता उकारला ना त्याच्यात भाऊची गाडी गेली आणि भाऊने अतिक्रमण करून करून ज्या भिंती बांधल्या त्यातल्या एका भिताडावर अण्णाची गाडी ठोकली गेली. दोघं पण चुकावलेले आहेत त्यामुळे गुच्चुपटा. अरे बाबा हो डॉक्टर अण्णांसोबत कोण आलंय. ए पांढरा कोट मी आलो बोल. आता सगळं काही देवाच्या हातात आहे. ते तुम्ही डॉक्टर बनून आलात तेव्हाच कळलं आम्हाला. ए पम्या ए पम्या थांब ए पांढरा कोट काय झालं. त्यांच्या नातेवाईकांना बोलून घ्या. काय झालं. क्रिटिकल सिच्युएशन आहे. आलो मी. यांच्या भाऊमुळे आज आपल्या अण्णा देवा घरी चाललेले आहेत. ए लय बोल नकोस. त्याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमची अवस्था झाली अशी आज. थांबा भाऊ 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 तुम्ही चिलॅक्स घ्या. भाऊ तुम्ही चिलॅक्स घ्या. ए टेन्शन घेऊ नका ना भाऊ. काय खरं काय खोटं CCTV बघितल्यावर कळेलच ना. भाई घेऊन बसते CCTV खोकडी घेईन ना. तुझ्या भाऊने केवढा घोटाळा केलाय माहितीये का त्याच्यात. यांचा भाऊ CCTVच्या योजनेमध्ये ते कोणते चिंपाट बादली बनवण्याकडे घेऊन जायचा खोकडे बनवायला आणि ते काचा लावायचा चष्म्याला त्यांच्याकडून काचा लावून घेतल्या. त्याच्यात ना कॅमेरा ना वायरी सगळा पैसा खाल्ला यांच्या भाऊने. सांगा. ए पाम्या तुमच्या अण्णांसारखं रेशन विकून पैसे नाही खाल्ले भाऊंनी. 5 किलो गहू देतो सांगून 4 किलो गहू दिले. लोकांच्या ताटात हात घातला तुमच्या अण्णांनी. अरे पण गहू तर दिले ना खोकडे नाही दिले. पैसा नाही. चला चला तिकडे बसा बसा तिकडे बसा चला. आता वेगळं सांगू का प्रत्येकाला. अरे हॉस्पिटलची शांतता नका भंगाडून. अरे बाय ना लोकांकडे ना आता फक्त शांतता उरली आहे तेवढी तरी नका ओरबाडू. भाऊंचं कोणी आलंय का. आम्ही डॉक्टर त्यांच्याही नातेवाईकांना बोलून घ्या. डॉक्टर भाऊंना काय झालं नाही पाहिजे सांगून ठेवतोय. हे बघा मी भाऊंना जर काय झालं ना पहिलं सलाईन तुम्हाला लावीन आपण. हे बघा मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय. बन्या त्याला सोडायचं नाही. ह्याच्यामुळे भाऊंची अवस्था ही झालेली आहे. बरोबर. त्याला भाऊ खाटावर आडवाय ना म्हणून मी आतापर्यंत गप आहे ना तर कावाच खोलला असता यांना. खोलला असता तुला ठेवणार नाही. भाऊ बोललेत ना गप्प बस इलेक्शन आहे म्हणून शांत आहे अजून. भाऊ आपला शब्द आहे तुम्हाला. तुमच्या नंतर ऐकलंय आपण सगळं सुरळीत चालू ठेवणार शब्द आहे आपला. चुकून माकून जरी भाऊंना काय झालं ना अशी अंतयात्रा काढणार ना यांच्या 4 पिढ्यात बी कुणी बघितली नसेल. राम नाम सत्य राम नाम सत्य असा आवाज घुमला पाहिजे ना. रावणाच्या लंकेपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. फक्त भाऊ जाऊ दे मग धावतो तुम्हाला. ए चिंपाट तापाची गोळी देऊ का तुला. अरे तुझ्या गोळ्या चुकल्या तू काय गोळ्या देणार. ए पम्या तयारीला लाग पहिला अण्णा गेला पाहिजे.
अण्णा गेला ना, आपला अण्णा गेला ना, मग याला दाखवतो अंतयात्रा कशी काढायची. ए पम्या, मुंबई पुण्याच्या मिरवणुका निघतात ना, याच्यापेक्षा मोठी अंतयात्रा काढायची आपला. पिपी शेठ तालुक्यात, जिल्ह्यात, गावात सगळ्याच्या खांद्यावर आपला अण्णा नाचला पाहिजे. सोडायचा नाही. काय माझ्या मागणं म्हण, ए जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा. याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे मला, याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे. अंतरिक्षात सुनीताताई विल्यम्सला आवाज गेला पाहिजे, ती आदरली पाहिजे, म्हणली पाहिजे अण्णा गेला का काय. हा पिपी शेठ, फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या, सुनीताताई आल्या जमिनीवर. एलॉन भाई आहे ना, त्यांनी पाठवलंय रॉकेट, आल्या त्या. एलॉन भाईयाला पण काय कारनामे करायचे असतात. एक काम कर, रमता त्याला फोन लाव, त्याला म्हणाव इलॉन भाईयाला सांग 4 रॉकेट अजून पाठव, 8 माणसं अजून पाठव, अंतरिक्षात आवाज गेला पाहिजे आपला. लावतो. दाखव रमता त्याचा नंबर दाखव ना. फुगलवरून घेतला असता. फुगलवरून घेतला असता. हा मी देऊ का? देऊ आहे ना रमतात्या. आणि कोण तो? एलॉन भैया. हे का तुमच्या अन्नाच्या मटक्याचा हिशोब सांभाळतात का रे? त्यांना दुसरं काम धंदे नाहीये. अरे तुमचे नेते जिवंत आहेत रे अजून. त्यांच्या काय मांडोल होतोय रे नागोबा. तुमचे नेते जिवंत आहेत. कुठे त्यांचं अंत्ययात्रेचं प्लॅनिंग करताय एवढं? नाही पिपी शेठ, आपल्याला आत्ताच तयारीला लागलं पाहिजे. या जाम बेकार आहे ते. मागच्या विसर्जनाच्या वेळेस बघितलं ना, पहिला गणपती यांनी काढला होता. नाही, या वेळेला पहिला अण्णा आपण बाहेर काढायचा. गोचिड, अण्णा काढायचा का? शेंगदाण्यातून कोंब काढतोय का तू? अण्णा काढायचा म्हणतोय तू? अरे अण्णा जिवंत आहे ना तुझा अजून. आपण ठीक आहे ना, पण कधीतरी जातीलच ना. मग मी तर वाटच बघतो अण्णा जायची. मी पण वाटच बघतोय भाऊ जायची. बरोबर. त्यांचा अण्णा निवडून आला तेव्हा काय जेसीबीतनं हार घातला होता ना. घातलेला. आपण भाऊंची बॉडी जेसीबीनं घेऊन जायची. अच्छा, हवेतनं गेली पाहिजे मंदे बॉडी पाहिजे. असा जेसीबीचा आर्म वरती आणि भाऊंची आर्मी खाली. आपण प्रत्येक चौकात असा आर्म खाली घ्यायचा, सगळे दर्शन घेणार, परत आर्म वरती, परत पुढच्या चौकात दणका झाला पाहिजे. भाऊंचा दणका झाला पाहिजे. ए पम्या, आणू दे जेसीबी. ड्रोनवाल्याला फोन लाव. 12 ड्रोन पाहिजेत मला. 12च्या 12 ड्रोन तिरडीला लावायचे. अन्नावर ड्रोनवर सगळं हवेत. सगळे हवेत जाऊ दे, म्हणजे वरनं कावळा हाकतेली. याला सांगू ठेवा. आता ड्रोन मागव ड्रोन. पिपी शेठ, एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या? ते तिरडीच्या पुढे चुरमुरे उडवणार असतो, तो कसा वर जाईल? पिपी शेठ मी आहे ना, जाईल ड्रोनवरती मी टाकतो. माझा वाघ आहे. त्याला लावायचा ड्रोन, उडवायचा वर. पिपी शेठ, अजून एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या? ड्रोनचा सेन्सर जातो मध्ये मध्ये. हवेत अण्णा हरवला तर शोधायचं कुठं? अन्नाचा सेन्सर गेला तर काय करायचं? हे जाय पम्या, तू पम्या अरे तू माझ्या गटात आहे ना, सगळे प्रॉब्लेम कशाला सांगतो? टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना. दत्त्या, एक काम कर, हेलिकॉप्टर बोलव. जायला पुढे दत्तू, इथं ड्रोनला, त्याच्या मागे अण्णा, त्याच्यावर हेलिकॉप्टर. हो दादा, आहे ना. अजून एक काम करा, त्यांना आहे ना चितीवर नका पेटवू. 10,000ची फटोकड्याची माळ त्यांना गुंडाळा आणि द्या वात पेटवून. म्हणजे फटाके म्हणून फुटतील आणि ते जळून बी जातील. जाळ आणि दूर एकत्रच होईल. चालेल. तशी पण इंडियाची मॅच आहे. इंडिया मॅच जिंकली रे फटाके फोडणार. म्हणजे येडा आहे का तू जरा? काय? आणि इंडिया हारली मग? ओ भो फटाकडे कसे फोडशील रे? ओ दादा, फटाके फोडणं महत्वाचं नाही. तुमचा अण्णा मरेल तो मेन प्रोग्राम आहे ना तुमचा, अंत्यसंस्कार वगैरे. पण आमचा अण्णा असं जाणार नाही. गेल्यावर अख्ख्या गावात घमघमाट होणार. काय करणार आहे तो अण्णा? चंदनाची चिता रचूया आपण. चंदनाची लाकडं, सगळ्या गावात घमघमाट. पाम्या, अरे तुमचा अण्णा एवढासा, कानातला कापसाचा बोळा काढून त्यावर ठेवला आणि पेटवला तरी चालेल. पण लय बोलू नको. यायला शहाणा झाला का लय? स्वतःच्या भाऊचं बघ, एवढं मोठं पोट आहे. चितीची लाकडं ठेवणार कुठं? वर ठेवलं तरी खाली सरकणार आहे लाकूड. तू नको सांगू आम्हाला. उपडा जाळू आम्ही भाऊला. भाऊला उपडा ठेव, मग पाणी कुठं सोडणार? ये धावतो कुठं सोडणार? ये की यायला यायला सांगायला लागलाय तुम्ही. अरे तुमच्या अन्नाचं बघा.
तुमच्या अन्नासाठी तर ते जायला 2-4 कापूर आणलं आणि तिथल्या तिथं जायला तरी पेटल ती यायला अण्णाला काय बोलायचं नाही कळलं ना? माऊला पण काय बोलायचं शांत आपल्या अन्नाची मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. हो, माहितीये ना तुमच्या अन्नाला बघून लगा गावातली कीर्ती सुद्धा भीती आहे बस करा रे. कीर्ती मान माहितीये की आम्हाला. बस कर ना भाऊ, बस ना बस ना. काय साहेब सांगा ना काय सांगू? काय समोर ये. आलो ना काय ए पम्या रे, ए पम्या फालतूपणा लावलाय. तू बघत राहतोय सारखा. ए बघू नको रे दलिंदर. अरे तुम्ही काय बोलताय? साहेब तुमचे नेते आहेत ना जिवंत आहेत. चुकून त्यांनी ऐकलं आणि ते मेले ना भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसतील ते. बसू देत. हळू बोल. तुम्हाला पटप फोडीन तुझं. नीट राहा तू. सॉरी कोकलतोय. सावते भाई माझ्याकडे डेंजर प्लॅन आहे. काय चिता आहे चितेवर भाऊ आहेत त्यांना आपण लेपल माईक लावायचा. बरोबर म्हणजे कवटी फुटली की अख्ख्या गावात आवाज घुमणार. फाट. एक नंबर आहे. आपण त्याला एकू देऊ. फाट 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 पहिली कवटी कुणाची? भाऊची फुटणार. पिशेट आपण पण तो कानाला माईक लावतात ना तो लावूया अण्णाला. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय कानाचा माईक नाही आलाय तोंडाचा असतो ना माईक. हा तोच माईक लावूया. आणि पहिली कवटी अण्णाचीच फुटली पाहिजे. ए दळभद्र्या ती चिता पेटल्यावर तो माईक वितळून जाईल ना. तो राहणार आहे का? आणि चितेची वाफ आहे ना त्याच्यात मरून जाशील ना रे तू. तुमच्या तर कवट्या फोडून आहे ना आतमध्ये मेंदू आहे का ते तपासलं पाहिजे. अरे प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन करून राहिले तुम्ही. याच्यापेक्षा आहे ना तुमचा जो नेता आहे तो बरा होऊन बाहेर यावा अशी प्रार्थना करा. शांत राहा. साहेब राजकारणातलं कळतं का तुम्हाला काय? हा कळतं का? नाही ना जरा शांत राहा. ऐका अण्णांची तब्येत खूप सिरियस झाली आहे. ते कधीही जातील. आमच्या अण्णाची तब्येत सिरियस झाली. आता पहिला अण्णा मरणार. आता पहिला आमचा अण्णा मरणार. डॉक्टर अरे भाऊंचं बघा ना काय ते. अहो पहिले बाहेर आले पाहिजे. नाही 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 आता पहिला अण्णा जाणार तो पण आमचा. ए पम्या बॅनर रेडी कर. पीपीसी साधा माणूस आहे काय? कालच टाकलाय छापायला. आणि फोटो काय टाकलाय माहितीये काय? अण्णांचा असा बांगला आहे त्याच्या बाहेर यम रेडा घेऊन उभा आहे आणि यम अण्णाला बोलतोय अण्णा येल का यम. क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्या खाली लिहिलंय मिस यू अण्णा सौजन्य भावी आमदार पीपी शेठ, भावी विधान परिषद सदस्य प्रथमेश शिवलकर, भावी सरपंच दत्तू मोरे आणि भावी महिला आघाडी अध्यक्षा सोनाली कुलकर्णी. आहेत ते आपल्यात आहेत. बन्या तामन करा फोन करा. करतो. आपला अध्यक्ष त्यांना करून टाका. तामन करा आपल्याकडनं आल्या पाहिजेत. खायला सुट्टी नाही द्यायची. फक्त जरा भाऊंनी कोऑपरेट केलं पाहिजे यार भाऊ म्हणजे इज्जत काढायला लागली यार म्हणजे आपली. कधी जाणार यार भाऊ? ए बन्या अरे आपले काय तयारी आहे का नाही? केली ना भाई. काय आहे? सगळी तयारी केली. काय आहे? भाई, मी तर 25 फुटाचा कटआउटच तयार केलाय. रेड्याच्या पाठीवर भाऊ हात दाखवत बसलेत आणि खाली लिहिलंय तो भाऊंचा नाद करणार तो होईल खाक कारण आमचा भाऊ आहेत वाघ. सौजन्य भावी मंत्री सावत्या भाई माने 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 माने. नादच झाला पाहिजे त्याच्या. नादच होणार ना भाई. ए पण नुसतं बॅनर तयार करू नका. ह्यांच्या आधी बागडे चौकात आपले बॅनर लागले पाहिजे. ए पम्या बागडे चौकात आपला बॅनर लागला पाहिजे. काय का आपल्या अण्णानं करिअरची सुरुवात बागडे चौकातनं केलेली पहिला अण्णाचा बॅनर लागला. ओ बागडे चौकात बसूनच त्यानं तंबाखून पान विकलंय ना. यायला पानाला चुना लावता लावता लोकांनी कवा चुना लावला कळलं बी नाही असती. बरोबर स्वस्त करून निवडून आलाय. आमच्या भाऊंचं तसं नाही. खानदानी कारभार आहे सगळा. खानदानी का खंडणी कारभार आहे? जोक केला जोक केला. तुमच्या खंडणीचे किस्से काय आजचे नाहीत. सुलभ शौचालयातनं खंडणी गोळा करणारी जमात आहे. भाऊंचे कार्यकर्ते आम्ही भाऊंचं व्हेंटिलेटर काढतोय. भाऊ झाले पाहिजे पहिले बाहेर. ए पांढरा कोट जगायची इच्छा मिली का तुझी? अन्नाचं व्हेंटिलेटर का नाही काढलं? अन्नामध्ये काय कमी आहे? पहिला अण्णा मेला पाहिजे. भाऊ मागे राहूच शकत नाही का? पहिले भाऊ बाहेर आले पाहिजे. पहिला अण्णा मारायचा मग भाऊ मारायचा. पहिला भाऊ मारायचा. बघ मॅटर. ए डॉक्टर ऐक
अन्नाचा व्हेंटिलेटर काढायचा, बॉडी आमच्या ताब्यात द्यायची, आमची अंत्ययात्रा निघाली पाहिजे, मग सगळं होणार. अय डॉक्टर, कट्टू उलट करायचं, अण्णा काढायचं, भाऊ टाकायचं. अरे पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. मारून मारून मरणार कोण? अन्नाशिवाय आहे कोण? जब तक सूरज चांद रहेगा भाऊ के पहिले अन्न मरेगा. अरे काय चालू आहे तुमचं? लाजा वाटू द्या ना. काय बोलताय ते मेंदूला विचारा ना. ओ साहेब, काय हो साहेब? आमच्या भावनेचा प्रश्न आहे. ओ, काय- आमच्या पण कशाची- अस्मितेचा प्रश्न आहे अरे साहेब. तुमची भावना आणि तुमची अस्मिता आहे ना, ती डोंबल्यात घाला, खड्ड्यात घाला. ती तुमच्या सारख्यांच्या भावना आणि अस्मिता आहे ना, त्या एकत्र शिलगल्या पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांच्या ज्या भावना आहेत ना, त्याच्यामुळे देशाचं वाटोळ होतंय. बघतोय चमत्कार, अहो चमत्कार झाला, मिरेकल. आम्ही त्या दोघांचा व्हेंटिलेटर जसा काढला तसे ते दोघे पुन्हा श्वास घेऊ लागलेत. पांढरा कोट श्वास घ्यायला लागले म्हणजे जिवंत झाले का काय? असं कसं झालं? ए डॉक्टर, जीवन नाही करायचा, मार पहिला. अन्नाला मार. पोरं पाहिजे, अन्नाला मार पहिला. पहिली ती अन्नाची गेली पाहिजे. मुंडन करायला घेतला असेल रे आपल्या. बघ, पोराने पहिला अन्ना डॉक्टर, भाऊ गेले पाहिजेत पहिले. उच्चो पटा, अन्नाची तिरडी उचला. अरे उच्चो पट रे, औंधा बाहेर काढा. बाहेर काढा. अरे कानपट्ट्या फोडीन मी. आणि बाय ना बिनबुट ना भांडा कथन कथा उलटी राहणार. त्या प्रत्येक गोष्टी स्पर्धा चालू आहे तुमची. एवढी जर तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना, तर गावात पहिलं कॉलेज कोण बांधेल याची करा स्पर्धा. आपली जात विसरून आंतरजातीय विवाह कोण करेल गावात त्याची करा ना स्पर्धा. गाडगे बाबा स्वच्छता अभियान, त्याच्यात आपलं गाव मी पहिला आणतो म्हणून करा ना स्पर्धा. भावी आमदार, भावी मंत्री ठरवून मोकळे झाले ते. भावी पिढीला या गावात राहावं वाटेल असं काहीतरी करा ना. निवडणुकीला तुम्हाला मतदान आनंदानं करावं वाटेल असं गाव कोण निर्माण करेल ही करणारे स्पर्धा. बाय ना, माझा अण्णा, माझा भाऊ, माझा तात्या त्यांच्या मागे फिरतात. अरे घरातले जे अण्णा भाऊ तात्या आहेत ना, त्यांचा विचार करा, त्यांना वेळ द्या. सुधरा रे. पम्या, हा भाई, गावात पहिलं कॉलेज आपण काढणार. ये बात. शिक्षण महर्षी अण्णा अरुण कदम महाविद्यालय. काय बापाचा माल आहे का? लायकी आहे का तुमच्या अन्नाची? शाळेत तरी गेलं होतं का बेनकावा? पहिलं कॉलेज बनणार ते भाऊंच्या नावानंच बनणार. पहिलं कॉलेज अण्णाच्या नावानं बनणार. कडक परफॉर्मन्स, मच नीडेड सब्जेक्ट टू बी टोल्ड. वेल डन बॉईज. प्रसाद दा, सुंदर विषय होता आणि फार सुंदर पद्धतीने मांडलात. म्हणजे मृत्यूच्या मिरवणुकीचा लोकांच्या करमणुकीपर्यंतचा प्रवास हा फार रंजक पद्धतीने अधोरेखित केला तुम्ही सगळ्यांनी. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता आणि त्याची धग, त्या विषयाची धग आमच्यापर्यंत अत्यंत प्रकर्षाने पोचली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मस्त मजा आली. सोनाली ताई, मला असं वाटतं लोकप्रतिनिधी कसे नसावेत याचं वर्णन होतं अण्णा आणि भाऊ. एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की भावनाविवश होतो आपण. एखाद्या माणसाला आयुष्य वाहून घेतलेलं असतं, पण ती भावना जेव्हा चुकीच्या दिशेनं प्रवास करते तेव्हा आपल्याला समजणारच नाही असा आपण आपला विवेक गहाण टाकलेला असतो. ते फार उत्कटपणे बाहेर आलं तुमच्या सादरीकरणामधनं. आणि ब्लॅक कॉमेडी आहे. या सगळ्यात पोलीस किती दयनीय होऊन जातात की भांडणाच्या विषयाला काही अर्थच नसतो, पण माणसं एकमेकांशी झुंजायला लागतात. आणि ते तू फार छान दाखवलंस श्याम. सगळ्या म्हणजे कुठल्याही स्तरातली, कुठल्याही वर्गातली, धर्मातली माणसं असोत, पण त्यांना शांत करण्यातच पोलीस दमून जात आहेत. आपण सुव्यवस्था कधी प्रस्थापित करणार? ती फार दूरची गोष्ट आहे. फार मस्त, फार मस्त. भावना आणि अस्मिता म्हणत म्हणत एकमेकांशी स्पर्धा करतात आणि त्या स्पर्धेत इतके गुंततात की भावना आणि अस्मिताच बाजूला राहते. व्हेरी वेल डन बॉयज.
आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र लक्षात ठेवा, आता आठवडा होतोय हसरा, कारण सोमवार, मंगळवार आणि बुधवार तुमच्या भेटीला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.